तुझी इच्छा करितो
क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। हे यहोवा राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरे महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु हमसे बात कर तेरे वचन से तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूं। आमीन आमीन। परमेश्वर पिता हम धन्यवाद देते हैं प्रभु जी तेरी उपस्थिति के लिए और प्रभु जी तेरी सहायता के लिए पिता हम धन्यवाद देते हैं पिता कि आज प्रभु जी हमारे संपूर्ण है पिता और यहाँ पर तेरी महान उपस्थिति है प्रभु जी। धन्यवाद देते हैं पिता तेरी महिमा करते हुए प्रभु जी आज हर एक जन को तेरे पवित्र हाथों में समर्पित करते हुए तेरी प्रभु वचन से तू हमसे बात कर पिता और जो भी वचन हम सुनने जा रहे पिता उस वचन के द्वारा प्रभु जी हमारे जीवन प्रभु जी उस जमीन के समान सींचे जाए प्रभु जी जहाँ पर प्रभु जी जो जमीन प्रभु जी उपजाऊ है पिता और प्रभु जी 30 गुना 60 गुना 100 गुना फल लाते हैं प्रभु जी उस जमीन में प्रभु जी वो बीज गिरे प्रभु जी और हम आने वाले दिनों में प्रभु जी 100 गुना फल लाने वाले बने प्रभु ऐसा होने दे पिता और प्रभु जी हमारा जीवन तेरे हाथों में हम समर्पित करते हैं प्रभु जी। हमारा जीवन प्रभु जी इस जमीन के समान बन जाए पिता और प्रभु जी तेरे प्रभु जी योग के प्रभु जी हम फल लाने पाए प्रभु ऐसा होने दे पिता। हमारे जीवनों को तेरे पवित्र हाथों में समर्पित करते हैं हमारे मनों को तेरे हाथों में समर्पित करते हैं पिता हमारे कानों को तेरे पवित्र हाथों में समर्पित करते हैं पिता और प्रभु जी हम इस भवन में प्रभु जी प्रार्थना के साथ बैठते हैं प्रभु जी और प्रभु जी अपने आप को तेरे हाथों में समर्पित करते हुए प्रभु जी हम चाहते पिता कि तेरी आत्मा हमसे बात करे प्रभु जी और हमारा जीवन तेरी आशीष से और तेरी महिमा से भर जाए प्रभु ऐसा होने दे पिता। हमारी प्रार्थनाओं को सुनने वाला परमेश्वर है प्रभु जी धन्यवाद देते हैं सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं यीशु मसीह के नाम से मांगते हैं आमीन आमीन। प्रेज़ द लॉर्ड। यशायाह पुस्तक का 57वां अध्याय हम खोलेंगे यशायाह नबी की किताब उसका 27वां अध्याय 57 क्षमा कीजिए उसका 57वां यशायाह 57 काव्य आणि त्याचं 15वं वचन आपण वाचूया। यशायाह 57:15 यशायाह नबी की किताब उसका 57वां अध्याय उसका 15वीं आयत हम पढ़ेंगे। गाड़ी साइड लगी आप गाड़ी गाड़ी धडक गेली तर आपलं सुरक्षा होणार आहे त्याचं काय ट्रक वाला आहे त्याचं काही प्रॉब्लेम येणार नाही। यशायाह 57 याचा 15वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो सगळ्यांसाठी। कारण जो उच्च व परमथोर आहे जो अक्षय स्थितीत वास करतो ज्याचे नाव पवित्र आहे पवित्र प्रभू आहे तो असे म्हणतो की मी उच्च व पवित्र स्थानी बसतो तसाच ज्याचे चित्त अनुताप युक्त व नम्र आहे त्याच्या ठायी मी बसतो येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो। यशायाह नबी की किताब उसका 57 उसकी 15वीं आयत में पढ़ेंगे क्योंकि जो महान और उत्तम और सदैव स्थिर रहता और जिसका नाम पवित्र है वो यूं कहता है मैं ऊंचे पर और पवित्र स्थान में निवास करता हूँ और उसके संग में रहता हूँ जो खेदित और नम्र है कि नम्र लोगों के हृदय और खेदित लोगों के हृदय मन को हर्षित करो। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। या ठिकाणी आपण परमेश्वराच्या महान उपस्थितीविषयी जे आपल्या जीवनामध्ये शरीरामध्ये आहे त्याच्याविषयी पाहतो। यहाँ पर परमेश्वर की महान उपस्थिति जो हमारे जीवन में और हमारे शरीर में उसके बारे में हम देख रहे हैं। आजपासून आपण परमेश्वरासोबत आपण कशा प्रकारे जीवन जगू या
विषय आपण पाहणार आहोत। आज से हम ये सीखेंगे कि परमेश्वर के साथ हम अपना जीवन कैसे बिताएं, इस बारे में सीखेंगे। 3-4 आठवडे आपण देवाच्या वचनातून या गोष्टीविषयी पाहू। अगले 4 सप्ताह परमेश्वर के वचन के द्वारा इस विषय पर हम सीखेंगे। आणि हे खूप गंभीर असल्या प्रकारचा विषय आहे। ये बहुत गंभीर विषय है की ज्या विषयी आपण आत्ताच्या शेवटच्या काळामध्ये खूप गंभीर असलं पाहिजे, जिसके बारे में हमें इस अंत समय में हमें बहुत गंभीर रहना है। कदाचित तुम्ही देवाला ओळखला असेल, शायद आपने परमेश्वर को पहचान लिया है, देवावर विश्वास ठेवला असेल, परमेश्वर के ऊपर विश्वास भी रखते पण हैं, तुम्ही देवासोबत जगत नसाल। लेकिन आप परमेश्वर के साथ जी नहीं रहे। कारण परमेश्वराला सोडून तुम्ही कदाचित पुढे गेला असाल, परमेश्वर को छोड़कर शायद आप आगे निकल गए हैं, कदाचित मागे राहिला असाल, शायद पीछे रह गए, किंवा देव तुमच्यापासून खूप लांब असेल, या फिर परमेश्वर आपसे बहुत दूर है। बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या मला पाहायला मिळतात। कई सारे लोगों के जीवन में ऐसी बातें घटती हुई मैंने देखी है। काही लोक प्रीचरच्या मागे लागले, कुछ लोग प्रचारक के पीछे पड़े हैं, काही लोक संदेशाच्या मागे लागले, कई लोग संदेशों के पीछे पड़े मोठ्या हैं, मोठ्या मिनिस्ट्रीच्या मागे लागले, काही लोक बड़े बड़े सेवकाइयों के पीछे लोग पड़े काही हैं, लोक सगळ्या चर्चला नाव ठेवून घरातच बसले टीव्ही बघत, कुछ लोग सारे कलीसियाओं को भला बुरा कहके घर में टीवी देखते बैठ रहे हैं, आणि काही लोक मोबाईल मध्ये गुंतलेत, कई लोग मोबाइल में फंसे हैं, काही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी असू शकतात। प्रत्येकासाठी वेगळा ट्रॅप आहे सैतानाचा। शैतान हर के अलग ऐसे ट्रैप कर करके रखा है, लोग अलग अलग चीजों में फंसे हुए की हैं त्यांनी देवासोबत चालू नये, कि वो परमेश्वर के साथ ना चले, पण देवासोबत चालण्यासाठी आणि त्याच्यासोबत जगण्यासाठी आपण या पृथ्वीवरती लेकिन आहोत। परमेश्वर के साथ चलने के लिए, उनके साथ जीने के लिए इस धरती पर हम हैं। कारण त्याच्यासोबत वार्तालाप आणि त्याच्यासोबत संभाषण करण्यासाठीच आपण निर्माण केलेले आहोत। उनके साथ जीने के लिए, उनके साथ वार्तालाप करने के लिए हमारा जन्म हुआ। कारण ज्यावेळेस आदमाला तयार केलं होतं त्यावेळेस देव रोज त्याला भेटायला येत होता। जिस समय आदम को परमेश्वर ने जन्म दिया तो उस समय परमेश्वर हर दिन उससे एदेन बागेमध्ये ठेवण्याचं कारणच हे होतं की देवासोबत रोज त्याला जगता यावं। एदेन की बगीचा में रखने का उनका मकसद ये है कि हर दिन वो उनके साथ जी सके। प्रभू यीशु ख्रिस्त येण्याचं कारण सुद्धा हेच आहे की रोज आपण त्याच्या सोबत टिकून राहावं, त्याच्यासोबत जगावं। यीशु मसीह का आने का मकसद भी है कि हर दिन उनके साथ हम जिए, उनके साथ बने रहें। पण येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर सुद्धा देवासोबत लोक जगायला तयार आहेत। यीशु मसीह को स्वीकार करने के बावजूद लोग उनके साथ रहना पसंद नहीं करते। त्यांना आपल्या परिवारासोबत राहायचंय, उन्हें अपने परिवार के साथ रहना, त्यांना नातेवाईकांसोबत राहायचंय, अपने रिश्तेदारों के साथ, त्यांना जगातल्या मित्रांसोबत राहायचंय, उन्हें सांसारिक अपने दोस्तों के साथ भी रहना, त्यांना त्यांचं काम आणि जगातल्या गोष्टी जास्त प्रिय आहे। उन्हें अपना कार्य सांसारिक चीजें ज्यादा प्रिय है। पण तुम्हाला माहिती आहे जे काय आपण आज करत आहोत पृथ्वीवरती, लेकिन आज इस धरती पर जो भी हम कर रहे हैं त्याच्यासाठी आपण निर्माण केलेलं नाही। उनके लिए हम यहाँ पर पैदा नहीं हुए। हे खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे। ये बहुत अचंभित करने वाली बात है, कारण त्याच्यासाठी आपण निर्माण केले नाही। उस चीज के लिए हम पैदा नहीं हुए। या गोष्टी विनाकारण आपण आपल्या मागे लावलेले। ये चीजें अनचाही वजह से हमने अपने पीछे लेके रखी है। परमेश्वराने जेव्हा आदमाला बाहेर काढलं त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे घामाच्या गोष्टी किंवा घाम गायची वगैरे हे सगळं काय आलं। परमेश्वर ने जब आदम को यहोवा की एदन की वाटिका से बाहर निकाला, उसके बाद वो पसीना बहना या उसका वो कार्य करना आणि मग सगळ्या शापित गोष्टी ज्या आहेत त्याच्या पाठीमागे लागल्या। जो सारी शापित चीजें थी उसके पीछे है, पण त्याच्यापूर्वी ह्याच्यात काहीच नव्हतं। उसके पहले इसमें से कुछ भी नहीं था। पुन्हा त्या उपस्थितीकडे नेण्याची आपल्याला देवाची इच्छा आहे। परमेश्वर की ये इच्छा कि फिर से उनकी उस उपस्थिति में पहुंचे। पण तिथं जाण्यासाठी तुम्हाला देवासोबत देवाचं जे राजसन आहे ते राजसन तुमच्या अंतःकरणामध्ये राहिलं पाहिजे। वहां पहुंचने के लिए परमेश्वर का जो सिंहासन है वो आपके मेरे हृदय में होना चाहिए। 3 ठिकाणी देवाचं राजसन आहे। 3 जगह परमेश्वर का सिंहासन है, एक तर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये, एक हमारे हृदय में या हमारे शरीर में, दुसरं ठिकाण आहे देवाचं मंदिर ज्या ठिकाणी प्रभूची आराधना होती त्या ठिकाणी, दूसरी जगह जहाँ पर परमेश्वर की कलीसिया जहाँ पर प्रभु की आराधना होती है, आणि तिसरं ठिकाण स्वर्ग, और तीसरी जो जगह है वो ज्या स्वर्ग ठिकाणी है, स्वतः परमेश्वर राहतो, जहाँ पर खुद परमेश्वर रहते हैं, ते ठिकाण वो जगह है ज्या ठिकाणी परमेश्वराचं राजसन आहे। वहाँ पर परमेश्वर का सिंहासन है। पहिली गोष्ट आहे, पहिलं ठिकाण आहे जे परमेश्वराचं राजसन आहे ते आपलं मन आहे, आपलं शरीर आहे। पहली जगह हमारा मन या हमारा शरीर, वहाँ पर परमेश्वर का सिंहासन है। कारण लक्षात घ्या आपल्या शरीराविषयी बायबल काय सांगतो वाचा हमारे माझ्या शरीर के बारे में पवित्र शास्त्र क्या कहता है? तुम्हाला ते वचन पाठ आहे वो आपको वचन आपको आणि ते सगळ्यांनी पाठांतर केलं पाहिजे। सबको वो बाहर भी करना है। पहिले करंती पत्राचा 3रा अध्याय 16वा वचन, पहले कोरिन्थी की किताब उसका 3रा अध्याय उसकी 16वीं आयत, आणि ते वचन असं सांगतं, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? 3:16। परंतु जब कभी क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर का मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम्हें वास करता है? हाँ, प्रेज द लॉर्ड।
आपल्या हृदयावरती हात ठेवा सगळ्यांनी. बायबल मध्ये बघायला बंद करा. आपल्या हृदयावर हात ठेवा आणि असं म्हणा, मी परमेश्वराचं मंदिर आहे आणि हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तिथं प्रश्न आहे की वहां पर, कारण त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, वहां पर एक सवाल पूछा गया की हे तुम्हाला ठाऊक नाही काय? क्या ये चीज तुम्हें मालूम नहीं? हिंदी मध्ये लिहिले, क्या तुम जानते नहीं? हिंदी में लिखा, क्या तुम नहीं जानते की तुमच्यामध्ये देवाचं मंदिर आहे? क्या आपके अंदर परमेश्वर का मंदिर है? आणि हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक पाहिजे की मी देवाचं मंदिर आहे. हम सबको एक चीज मालूम होनी चाहिए कि हम सब परमेश्वर के मंदिर. काही लोक म्हणतात ना, देवाची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये नाहीये. कुछ लोग कहते हैं परमेश्वर की उपस्थिति मेरे जीवन में नहीं है. हे वचन त्यांना ठाऊक नाही म्हणून त्यांच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती नाही. वचन उन्हें मालूम नहीं, इसलिए उनके जीवन में परमेश्वर की उपस्थिति नहीं. ज्या दिवशी तुम्हाला हे वचन कळेल, जिस दिन आप इस वचन को जानोगे, या वचनावर ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवा, जिस दिन आप इस वचन के ऊपर विश्वास करोगे, त्या दिवसापासून देवाचं राजासन तुमच्या मनामध्ये स्थापन केलं. उस दिन से परमेश्वर का सिंहासन आपके शरीर में बस गया. कारण तुम्हाला कळालं की देवाचं मंदिर ते माझं शरीर आहे. क्योंकि आपको समझ में आया कि आपका शरीर परमेश्वर का मंदिर है. पण त्या देवाच्या उपस्थितीला घेऊन मला चालता आलं पाहिजे. लेकिन उस परमेश्वर की उपस्थिति को लेकर चलना मुझे आना चाहिए. लक्षात घ्या, त्याची उपस्थिती उगीच तुमच्या जीवनामध्ये टिकून राहणार नाही. समझिए कि परमेश्वर की उपस्थिति ऐसी आपके जीवन में बनी नहीं रहेगी. कारण त्याची उपस्थिती टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. उसके लिए हमें कुछ यत्न करना जरूरी है. आपल्याला कळालं की माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे. हमें पता तो चल गया कि मेरा शरीर परमेश्वर का मंदिर मी है. असं म्हणालो, पण माझं शरीर देवाचं मंदिर आहे. मैंने ऐसे कहा मेरा शरीर परमेश्वर का मंदिर है. कदाचित तुम्ही आजच प्रभू येशूवर विश्वास ठेवला असेल. शायद आज ही अपने यीशु मसीह पे विश्वास पण किया है. ज्या दिवशी विश्वास ठेवला तेव्हापासून तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. जिस क्षण आपने विश्वास किया तब से आपका शरीर त्याच्या अगोदरपासून पण मंदिर आहे. उससे पहले से भी था. पण देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्याने यायला चालू होते ज्या दिवसापासून ही गोष्ट तुम्हाला ठाऊक होती. जिस दिन आपको ये बात पता चलते है परमेश्वर की उपस्थिति आपके जीवन में सामर्थ्य रीति से आ जाती है. आणि मग ज्या दिवसापासून तुम्हाला कळायला लागतं की देवाचं मंदिर हे माझं शरीर आहे, और जब से आपको पता चलता है कि परमेश्वर का मंदिर, मेरा शरीर परमेश्वर का मंदिर है, त्या दिवसापासून तुम्ही त्याचं राजस्व स्थापन होण्यासाठी प्रयत्न करू लागता. उस दिन से परमेश्वर के सिंहासन की स्थापना करने के लिए आप अपने आप से मंदिरामध्ये देवाचं राजस्व असतं. लक्षात घ्या, क्योंकि मंदिर में परमेश्वर का सिंहासन या ठिकाणी आपण वेदी स्थापन केली. यहाँ पर हमने वेदी को स्थापित किया आणि आपण विश्वास ठेवतो की परमेश्वर वेदीवरती उपस्थित आहे. हम विश्वास करते हैं कि परमेश्वर वेदी के ऊपर, ज्या ठिकाणी संदेश दिला जातो ही परमेश्वराची वेदी आहे, जहाँ पर परमेश्वर के वचन बांटे जाते हैं परमेश्वर की वेदी है. याचा अर्थ या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे असं आपण म्हणतो. इसका मतलब हम कहते हैं कि यहाँ पर परमेश्वर की उपस्थिति है. केवळ आपण असं म्हणत नाहीये, तर खरोखर आपण ही उपस्थितीचा अनुभव आपल्याला येतो. हम सिर्फ कहते नहीं, हम हर समय उसका अनुभव भी लेते हैं. अशाच प्रकारची वेदीची स्थापना आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला करायची. उसी रीति की वेदी को हमें अपने हृदय में भी उसका स्थापना ज्या वेदीवरती परमेश्वराचं राजसन स्थापन होईल, जिस वेदी के ऊपर परमेश्वर का सिंहासन हो, कारण परमेश्वराच्या वेदीवरती तेव्हा त्याचं राजसन स्थापन झालं पाहिजे. परमेश्वर की वेदी के ऊपर परमेश्वर का सिंहासन स्थापित होना भी जरूरी है. ज्यावेळेस राजसनावरती परमेश्वर बसतो, जब उस सिंहासन पर परमेश्वर बैठते हैं, त्यावेळेस त्याला संपूर्ण शरीराचा अधिकार मिळतो. उस समय पूरे शरीर का अधिकार उन्हें पण मिलता है. बरेच लोक तो अधिकार देऊ इच्छित नाही. लेकिन कई सारे लोग अधिकार देना नहीं आणि चाहते. म्हणून त्यांना आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे मान्य करायचं नाही. इसलिए उन्हें अपना शरीर परमेश्वर का मंदिर, इस बात को उन्हें कबूल नहीं पण करना. ज्यावेळेस तुम्हाला माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे समजलं असेल, जिस समय आपको पता चलेगा मेरा शरीर परमेश्वर का मंदिर है आणि माझ्या शरीरामध्ये राजसन स्थापन झालं हे तुम्हाला कळालं, और मेरे शरीर के अंदर परमेश्वर का सिंहासन भी स्थापित तुम्ही देवाची है, उपस्थिती घेऊन चालू लागता. एकदम आप परमेश्वर की उपस्थिति को लेकर चलते ज्या हैं. पण ठिकाणी तुम्ही जाता तिथं देवाची उपस्थिती असते. जिस जगह जाते हैं वहां पर परमेश्वर की उपस्थिति कारण होती है. तुम्ही जाताय तुमच्यासोबत परमेश्वर पण जातो. क्योंकि आप जाते तो आपके साथ परमेश्वर भी तुम्ही जाते हैं. जाताय तर तुमच्यासोबत देवाचा आत्मा पण निघत आहे. आप जाते तो परमेश्वर की आत्मा भी आपके साथ जाती है. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा राहतोय म्हणून तो पण तुमच्या बरोबर आहे. आपके अंदर परमेश्वर की आत्मा वास करती है, इसलिए वो भी आपके साथ चलती है. कारण बऱ्याच लोकांना या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत की मी ज्या ठिकाणी मी जातोय त्या ठिकाणी परमेश्वराचा आत्मा पण येतोय. कई सारे लोगों को ये जानना जरूरी है, जहाँ पर मैं जाता हूँ वहाँ पर परमेश्वर की आत्मा भी आती है. आणि जिथं परमेश्वर जाऊ इच्छित नाही त्या ठिकाणी माझं शरीर मी नेणार नाही. जहाँ परमेश्वर की आत्मा नहीं जाना चाहते वहाँ पर मैं अपने शरीर को नहीं लेके. बायबल मध्ये एक मनुष्य आहे की ज्याला परमेश्वराचा आत्मा सोडून गेला. परमेश्वर में पवित्र शास्त्र में लिखा है जहाँ पर परमेश्वर की आत्मा ने उसे छोड़ दिया था. एक व्यक्ति. पहिले शमूएलचं पुस्तक याचा 16वा अध्याय, पहले शमूएल की किताब उसका 16वां अध्याय आणि त्याचं 14वं वचन. पहले शमूएल की किताब 16 अध्याय उसकी 14वीं आयत. मी वाचतो, इकडे परमेश्वराचा आत्मा शाऊला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्यास बाधा करू लागला. यहोवा का आत्मा शाऊल पर से उठ गया और यहोवा की ओर से एक दुष्ट आत्मा उसे घबराने लगा.
प्रेज द लॉर्ड, उनके नाम की स्तुति हो। हालेलुया, हालेलुया। या ठिकाणी एक शाऊल राजाविषयी आपण पाहतो। यहाँ पर हम शाऊल राजा के बारे में देखते हैं, जो इस्रायलचा पूर्वी राजा होता, जो पहले इस्राएल का राजा था। याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळेस त्याच्याविषयी ऐकलं असेल। उसके पहले भी आपने कई बार उसके बारे में सुना होगा। नवीन गोष्ट एक त्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। उसके जीवन में एक नई बात हम देखते हैं की देवाचा आत्मा त्याला सोडून गेलेला आहे। परमेश्वर की आत्मा उसे छोड़ के चली गई। आज्ञा न मानल्यामुळे देवाचा आत्मा सोडून गेला। परमेश्वर की आज्ञा न मानने की वजह से उनकी आत्मा उसे छोड़ के चली गई। त्या गोष्टीची चिंता होती, ज्या गोष्टीची चिंता करण्याची गरज नव्हती। उसे उस बात की चिंता थी जिसकी चिंता करने की जरूरत ही नहीं। पण अशा गोष्टींच्या मध्ये तो जास्त गुंतलेला होता। ऐसी सारी चीजों में फंसा हुआ था, जगातल्या गोष्टींच्या मध्ये गुंतलेला होता। सांसारिक चीजों में वो फंसा हुआ था। त्याला जगाच्या गोष्टी चिंता करण्यासाठी देवाला निवडलेलं उसे नव्हतं। सांसारिक चीजों की चिंता करने के लिए परमेश्वर ने नहीं चुना था। देवाची आज्ञा पाळण्यासाठी निवडलेला व्यक्ती होता। परमेश्वर की आज्ञा चुनने के लिए चुना हुआ वो व्यक्ति था। देवाचा संदेष्टा शमूएल त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी तो निवडलेला होता। परमेश्वर का संदेशा था, वो शमूएल उसकी आज्ञा मानने के लिए त्याच्या जवळ देवाचा संदेष्टा, ज्याच्याजवळ देवाची वाणी येत होती, अशा प्रकारचा संदेष्टा त्याजवळ होता। उसके पास एक ऐसे परमेश्वर का भविष्यवक्ता था जो परमेश्वर की वाणी उसके तक पहुंचती थी, ज्याच्यासोबत डायरेक्ट परमेश्वर बोलत होता, जिसके साथ सीधे रीते से परमेश्वर बात करते आणि थे। त्याचे शब्द त्याला ऐकायचे होते, उनके शब्द उसे सुनने थे, पण तो त्याचा शब्द ऐकला नाही त्याने। लेकिन उस भविष्यवक्ता के शब्द वो राजा ने नहीं सुने। न ऐकल्यामुळे देवाचा आत्मा त्याला सोडून गेला। न सुनने की वजह से परमेश्वर की आत्मा उसे छोड़ के चली एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये नेहमी या गोष्टीची चिंता तुम्हाला असली पाहिजे। एक चीज की चिंता हमेशा आपको अपने जीवन में करनी है, कारण देव त्या गोष्टीची चिंता करतो। क्योंकि परमेश्वर भी उस चीजों में चिंतित है। देवाला तुमच्या शरीराची चिंता आहे, परमेश्वर को आपके शरीर की चिंता है, देवाला तुमच्या मनाची चिंता आहे, परमेश्वर को आपके मन की भी चिंता है, देवाला तुमच्या आत्म्याची चिंता आहे। परमेश्वर आपकी आत्मा की भी चिंता करते हैं। या तीन गोष्टींची देव अधिक गंभीर आहे। इन तीन चीजों के बारे में परमेश्वर अधिक गंभीर भी है। पण आपल्याला कशाची चिंता आहे माहिती आहे? हमें किस बात की चिंता आपल्याला है? ह्या शर्टाची चिंता आहे, हमें शर्ट कमीज की चिंता है, आपल्याला मोबाईलची चिंता आहे, मोबाइल की चिंता है, आपल्याला बँक बॅलन्सची चिंता आहे, बैंक बैलेंस की हमें चिंता है, आपल्याला भविष्याची चिंता आहे, हमें अपने भविष्य की चिंता होती है, आपल्याला आपल्या घरातल्या वस्तूची चिंता आहे, अपने घर की चीजों की चिंता होती है, आपल्याजवळ असलेल्या किमती गोष्टी आहेत त्याची चिंता आपल्याला आहे, हमारे पास जो चीजें हैं महंगी उसकी हमें आपल्याला गाडीची चिंता आहे, हमें गाड़ी की चिंता, आपल्याला सोन्याची चिंता आहे, सोने की चिंता होती आपल्याला नोकरीची चिंता आहे। है, नौकरी के बारे में पण तुम्हाला माहिती आहे देव या सगळ्या गोष्टी चिंता नाही करत, करायला सांगतात। इन सारी चीजों के बारे में चिंता नहीं करते। सगळ्यात गंभीर जर कोणती गोष्ट असेल, सबसे गंभीर जो कोई चीज है, या तीन गोष्टीची त्याला जास्त चिंता आहे। तीन चीजों की शरीर, आत्मा आपका आत्मा आणि जीव, ज्याला म्हटलेला, ज्याला मन म्हटलेलं और आहे, आपका मन है, आपका प्राण, या तीन गोष्टी त्याला जास्त चिंता आहे। ये तीन चीजों में या परमेश्वर तीन गोष्टी नष्ट होऊ नयेत यासाठी तो सतत प्रयत्न करतो। ये तीन चीजें नाश ना हो इसलिए परमेश्वर हमेशा ये या करते हैं। तीन गोष्टीविषयी जर तुम्ही चिंतित नसाल, इन तीन चीजों के बारे में अगर आप चिंतित नहीं है, तर तुम्ही देवाच्या उपस्थितीला, म्हणजे ते राजासन तुमच्या अंतःकरणामध्ये ते कधीच स्थापन होणार नाही। तो परमेश्वर का जो सिंहासन आपके हृदय में कभी भी स्थापित नहीं हो पाएगा। कारण देवाचं राजासन या तीन गोष्टीद्वारे स्थापन होणार आहे। क्योंकि परमेश्वर का सिंहासन इन तीन चीजों के द्वारा ही या तीन गोष्टी जर गंभीर नसतील, तुम्ही यामध्ये जर गंभीर नसाल अगर कधी, इन तीन चीजों के बारे में आप गंभीर नहीं है, तर कधीच देवाचं राजासन स्थापन होणार नाही। तो कभी भी आपके अंदर परमेश्वर का सिंहासन स्थापित। मनाविषयी चिंता करण्याची काय गरज आहे, मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन। मनाविषयी चिंता करण्याची का गरज आहे? मन के बारे में चिंता करने की क्या जरूरत है, मैं अगली बार आपको बताऊंगा। एक गोष्ट मला त्यातली सांगू देतो तुम्हाला। इसमें से एक चीज आपको बता दूं। मन एक अशी जमीन आहे की ज्याच्यामध्ये देवाचं वचनाचं बीज पेरलं जातं। मन हमारा ऐसे एक जमीन है पर जहाँ पर परमेश्वर का वचन बोया जाता है। समजा ती जमीनच खराब झाली, अगर वो जमीन ही खराब हो तर गई, देवाला पेरण्यासाठी ठिकाणच नाही, परमेश्वर को बोने के लिए कोई जगह नहीं बचेगी। कारण जर आणि सैतानाने त्यावरतीच हमला केलेला और जास्त, शैतान ने उसी चीज के ऊपर हमला किया, कारण मनच खराब करून टाकलेले माणसाचं। उसने इंसान का मन ही खराब कर दिया है। विश्वासणाऱ्यांचं मन खराब झालेलं आहे। विश्वासियों का मन खराब हो गया। देवाचं राजासन त्यांच्या मनामध्ये स्थापन नाहीये का? कारण त्यांचं मन खराब आहे। परमेश्वर का सिंहासन उनके मन में स्थापित नहीं, क्योंकि उनका मन ही खराब है। पालकाविषयी मन खराब आहे, उनके अपने जो उनके पास वाले उनके बारे में उनका चर्च विषयी मन खराब आहे, कलीसिया के बारे में, विश्वासणाऱ्यांच्या विषयी मन खराब आहे, विश्वासियों के और बारे में भी जो त्यांना देवाचं वचन सांगणार आहे त्याच्याविषयीच सैतानाने मन खराब करून जो ठेवलं। परमेश्वर का वचन उन्हें बताता है, शैतान ने उसके बारे में उनके मन खराब करके कसं देवाचं राजासन स्थापन होईल सांगा बरं? उनके मन में कैसे परमेश्वर का सिंहासन स्थापित होगा? देवाचं सांगण्याचं जे माध्यम आहे ना, ते माध्यमच खराब करून ठेवले लोकांनी, परमेश्वर जिसके द्वारा बताते हैं, शैतान ने उसी चीज को खराब करके रखा है। आणि ते खराब झाल्यामुळं वो खराब होने की वजह से देवाची उपस्थिती, राजासन जे स्थापन व्हायला हवं, परमेश्वर की उपस्थिति जहाँ पर उनका सिंहासन स्थापित होना चाहिए, त्या ठिकाणी होत नाही। उस जगह वो नहीं हो रहा है। बरेच लोक प्रार्थना करतात, कई सारे लोग दुआ कर रहे हैं आणि बायबलचं वचन सुद्धा वाचतात। पवित्र शास्त्र के वचन भी हे पढ़ते हैं। वाचणं गरजेचं आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे। दुआ करना, वचन पढ़ना बहुत जरूरी है। पण जर अंतःकरण खराब असेल, अगर आपका हृदय ही खराब है, अंतःकरणामध्ये वचन शिरणारच नाही, आत घुसणारच नाही, आपके वचन हृदय में जाएगा ही नहीं, ते कामच नाही करणार, वो वहाँ पर कार्य नहीं करेगा, फळच नाही आणणार, वो फल नहीं आणि लाएगा। म्हणून मन खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या। इसलिए मन बहुत जरूरी आणि है, म्हणून देवाला त्याची चिंता आहे। इसलिए परमेश्वर को उनकी चिंता म्हणून है। तर बायबल सांगतं,
इसलिए पवित्र शास्त्र भी कहता है सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर. अपने हृदय की ज्यादा चौकसी रखो. कारण सर्व जगातल्या कोणत्याही रक्षण करण्याची ज्याची पण तुम्हाला चिंता वाटते त्याच्यापेक्षा जास्त चिंता तुमच्या अंतःकरणाची, तुमच्या मनाची. संसार की कोई भी चीज आप चिंता करते हैं उससे ज्यादा अपने मन की आपको चिंता करना जरूरी है. जगातले सगळे लोक देवदूत नाही आहेत, लक्षात घ्या. दुनिया के सारे लोग स्वर्गदूत नहीं है. आपल्या आजूबाजूला असणारे सगळे माणसं चुकणारी असतील. अपने अड़ोस पड़ोस के सारे लोग शायद गलती करते हैं. तुम्ही सोडून सगळेजण चुकत असतील. आप छोड़ हर कोई गलती करता है. पण हे लक्षात घ्या लेकिन इस बात को समझिए की त्या सगळ्यांच्या विषयी जर तुमचं मन खराब असेल, उन सब के बारे में अगर आपका मन खराब है, तर तुम्ही देवासाठी उपजाऊ जमीन कधीच होणार नाही. तो परमेश्वर के लिए आपको जमीन नहीं देंगे जहां पर वो फलवंत होगी. जर तुम्हाला उपजाऊ किंवा देवाला जर पीक आणणार, फळ आणणार बनायचं असेल, अगर आपको फलवंत होना चाहिए परमेश्वर के लिए, तुमच्या मनामध्ये देवाचं राजसन स्थापन झालं पाहिजे. आपके मन में परमेश्वर का सिंहासन स्थापित होना जरूरी है. ते राजसन स्थापन होण्यासाठी मन चांगलं असलं पाहिजे. उसके लिए मन अच्छा होना जरूरी है. कारण बायबल सांगतं, मी तुम्हाला सुरुवातीला जे वचन वाचून दाखवलं, मैंने शुरुआत में जो आपको वचन बताया था भविष्य वचनामध्ये स्पष्ट पण लिहिलेलं आहे, वहां पर सीधी रीति से लिखा है, ज्यांचं मन अनुतापी आहे, अनुतापी आत्मा. ते परत वाचा, तिथे या तुम्ही. ते वचन कधी विसरू नका बरं. त्याच्याविषयी देव खूप चिंतित आहे. कारण जो उच्च व परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो. कोणाविषयी सांगितलेलं आहे? देवाविषयी सांगितलेलं आहे. जो उच्च आहे, जो परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो. 57:15 ज्याचे नाव पवित्र आहे, परमेश्वराचं नाव पवित्र आहे. आणि तो म्हणतो, तो काय म्हणतो? ऐका त्याचं वचन, की तो उच्च व पवित्र आहे, तो पवित्र स्थानी बसतो. कुठे राहतो तो? उच्च आणि पवित्र स्थानी, म्हणजे स्वर्गामध्ये राहतो. आणि दुसरं कुठे राहतो? तो तसाच ज्याचं चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी राहतो. पढ़ेंगे 57:15 यशाया का. क्योंकि जो महान और उत्तम और सदैव स्थिर रहता है, जिसका नाम पवित्र है, वो यूं कहता है, मैं ऊंचे पर और पवित्र स्थान में निवास करता हूँ और उसके संग में रहता हूँ, जो खेदित और नम्र है, कि नम्र लोगों के हृदय और खेदित लोगों के मन को हर्षित करो. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. त्याच्या ठाई म्हणजे त्याच्या आतमध्ये राहतो असं म्हणायचंय परमेश्वराला. परमेश्वर का कहने का है कि वो उनके अंदर वास करते हैं. हालेलुया. कारण माझं राजसन जर पवित्र ठिकाणी आहे, तर माझं राजसन जे मंदिर, माझं स्वतःचं मंदिर जे स्थापण्यासाठी मी नेमलं होतं, त्या मंदिरामध्ये सुद्धा मी राहतो. अगर परमेश्वर कहते हैं जिस मंदिर में मैं रहना चाहता हूँ, तो जिसको मैंने चुना है, जहाँ पर मैं अपना सिंहासन स्थापित करूँ, वहाँ पर मैं सहवास भी म्हणजे आपलं अंतःकरण हे त्याचं मंदिर आहे. हमारा जो हृदय है वो उनका मंदिर है, आणि तिथं त्याला राहायचं आहे, और वहाँ पर उन्हें रहना, त्याच ठिकाणी राहण्याची त्याची इच्छा आहे. उस जगह रहने की उनकी इच्छा है. आणि म्हणून आपल्या अंतःकरणाविषयी आपण जास्त चौकस आणि जास्त सावध असलो पाहिजे. इसलिए हम अपने हृदय के में ज्यादा चौकसी करनी, आपल्या आत्म्याविषयी आपण जास्त सावध असलो पाहिजे. आत्मा के बारे में हमें ज्यादा सावधान रहना, आपल्या शरीराविषयी आपण जास्त सावध असलो पाहिजे. शरीर के बारे में भी हमें सावधान रहना, कारण आपण या गोष्टींच्या विषयी जास्त सावध नाहीये. क्योंकि इन चीजों के प्रति हम ज्यादा सावधान नहीं है. मी काही लोकांना ट्रेन मधून मी प्रवास करत होतो. जब मैं ट्रेन से जर्नी कर रहा था, कुछ लोगों को देखा आणि त्यांच्याकडे पाहून मला एक गोष्ट खूप जास्त प्रभावित करणारी गोष्ट होती. उन लोगों को देखकर किसी चीज से मैं प्रभावित हो गया. आणि या सगळ्या ट्रेनच्या प्रवासामध्ये ते खूप एक आध्यात्मिक गोष्ट करत होते त्या ठिकाणी. उन सारे जर्नी के दौरान वो बहुत आध्यात्मिक आत्मिक बातों के बारे में बात करते. आणि दिवसातून जे त्यांना प्रार्थना करायची, ते त्या प्रार्थनेच्या टायमिंग मध्ये बरोबर प्रार्थना करायची. दिन में जब उन्हें कहा गया तो उस समय वो दुआ भी करते थे. आणि बरोबर त्या टायमिंगला ते कधी चुकत नव्हते. उसी समय वो दुआ करते थे, वो समय को चूकते नहीं. 24 तास मी त्यांच्या बरोबर होतो. 24 घंटे में उनके साथ. त्या 24 तासामध्ये त्यांच्या ठरवलेल्या टायमिंग मध्ये बरोबर त्यांनी प्रार्थना. उस यात्रा के दौरान मैंने देखा उनके तय समय वो दुआ करते थे. पण एक गोष्ट मात्र त्यांना, एक गोष्ट दुःखी करणारी गोष्ट होती. लेकिन वहाँ पर एक चीज जो मुझे दुखी कर रही थी, प्रार्थनेवरून उठल्यानंतर दुआ से उठने के बाद 5 मिनिटांमध्ये 5 मिनिट में 5 मिनिटाच्या नंतर 5 मिनट के बाद लगेच ते तोंडामध्ये गुटख्याची पुडी टाकायची. तुरंत वो अपने मुंह में वो गुटखा डालते थे. लगेच शरीर खराब करायचं. तुरंत अपने शरीर को खराब कर. मी त्यांना प्रश्न विचारला, मैंने उन्हें सवाल किया, आणि ते म्हणाले परमेश्वर याच्याविषयी नाराज नाहीये. वो कहते परमेश्वर इसके प्रति नाराज नहीं है. पण लक्षात घ्या, देव खरंच नाराज आहे. लेकिन समझे परमेश्वर सच में नाराज या है. गोष्टीची मी त्यांना आठवण करून दिली. इन चीजों को मैंने उन्हें याद दिलाया की आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. हमारा शरीर परमेश्वर का मंदिर है. कारण तुमच्या सगळ्या प्रार्थनेवरती पाणी उचलतं. क्योंकि आपकी सारी दुआओं को आपने खत्म कर जे काही तुम्ही केलं देवासाठी, जो भी आपने परमेश्वर के लिए किया, कुठल्याच गोष्टीचा आता काही फायदा होणार नाही. उस किसी चीज का कुछ फायदा नहीं है. त्या प्रार्थनेनंतर लगेच तुरंत जे काही करायला भाव होतं.
दुआ करने के बाद जो आपको करना चाहिए, ते न करता दुसरं जे शरीराला घाण करणारी गोष्ट आहे की त्या आतमध्ये टाकल्या जात होते, उसे ना करने के बदौलत आपने ऐसी चीज की जो आपको शरीर को खराब कर रही है। जे खरा विश्वास ठेवणारे लोक आहेत ना, जो सच्चे विश्वासी है, ते सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी टाकतात, वो ऐसे अपने हृदय में चीजों को डालते आपल्या हैं, शरीरामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी टाकतात, अपने शरीर में ऐसी चीजें डालते हैं, चेतावणी देणारे आणि त्यांना सावध करणाऱ्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करतात। उन्हें सावधान करने लोगों के प्रति वो उनको वो अनदेखा सुना करते हैं। तुमचं शरीर हे देवाचं राजासन आहे, हे कधी विसरू नका। आपका शरीर परमेश्वर का सिंहासन, इस बात को कभी भी ना भूलें। त्या ठिकाणी राजासन स्थापन झालंच पाहिजे, उस जगह वो सिंहासन स्थापित होना तुम्ही जरूरी है। देवाची उपस्थिती घेऊन जाणारे मनुष्य आहात, आप ऐसे लोग हैं जो परमेश्वर की उपस्थिति को तुम्हाला लेके तुमच्या जाते हैं। शरीराची काळजी असायलाच हवी, आपको अपने शरीर की चिंता होनी चाहिए, तुम्हाला तुमच्या मनाची काळजी असायलाच हवी, मन की भी चिंता होनी चाहिए, कारण देव याची चिंता करतो, क्योंकि परमेश्वर उसके लिए चिंता देव है। तुमच्या शरीराची चिंता करतो, परमेश्वर आपकी शरीर की चिंता करते देव तुमच्या अंतःकरणाची काळजी घेतो। परमेश्वर आपके हृदय की भी त्याला माहिती आहे की हे खराब झालं तर माझं राजासन पुढे स्थापन होणार, उन्हें मालूम है कि ये खराब हो गया तो मैं अपना सिंहासन कहाँ पर स्थापित देव करूंगा। तुमच्या आत्म्याची चिंता करतो, परमेश्वर आपकी आत्मा की चिंता करता है। म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण क्रूस खांबावरती दिलेला आहे, इसलिए यीशु मसीह ने अपने आप को क्रूस पर चढ़ाया। त्याला तुमच्या आत्म्याची चिंता आहे उन्हें आपकी आत्मा की भी आणि चिंता है। म्हणून तो धनवानास म्हणाला, इसलिए त्या धनवान पुरुष दाखल्यामध्ये म्हणालेला आहे, इसने जब वो दृष्टांत में उस धनी व्यक्ति से कहा, तो म्हणाला की जर संपूर्ण जग मिळून आणि तुझ्या आत्म्याचा नाश करून घेतला तर तुला काय लाभ? तुमने पूरी दुनिया को पालन, तुम्हारे आत्मा का नाश होगा तो तुम्हें आज क्या सुद्धा लाभ? तोच प्रश्न तुम्हाला आणि मला परमेश्वर विचारतो, आज परमेश्वर आप और मुझसे यही की समझते संपूर्ण हैं जग तू मिळवलंस आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर तुला काय दुनिया लाभ? को आपने पा, लेकिन आपका आत्मा नष्ट हो गया तो उससे क्या? आणि म्हणून यासाठी तुम्हाला राजस्व स्थापन झालेलं आहे का या गोष्टीचा विचार करायला हवा, इसलिए आपको सोचना है कि आपके शरीर के अंदर परमेश्वर का सिंहासन कारण आपल्या अंतःकरणामध्ये आपण तपासायला हवं की माझ्या शरीरामध्ये त्याचं राजसन आहे का? हमें अपने आप को जांचना है कि अपने हृदय में हमने परमेश्वर के सिंहासन को स्थापित किया। राजसन याचा अर्थ काय? अधिकार दर्शवतो राजसनाला, सिंहासन क्या? वो एक अधिकार दर्शाता है। कारण राजसनावरती राजा बसलेला आहे उस सिंहासन के ऊपर राजा बैठे हुए हैं। आणि राजा ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी राजाचा अधिकार चालतो, जहाँ पर राजा बैठते वहाँ पर उनका अधिकार होता है। तुमचा आणि माझा अधिकार चालत नाही, लक्षात घ्या। हमारा अधिकार वहाँ पर नहीं कारण करता। जर राजसन आपण परमेश्वराचं स्थापन केलं त्या ठिकाणी, अगर परमेश्वर का सिंहासन वहाँ पर स्थापित तर है परमेश्वरच त्या ठिकाणी राजा आहे, तो परमेश्वर ही वहाँ के आणि राजा है। परमेश्वर जर राजा आहे अगर परमेश्वर राजा है तर परमेश्वराचाच अधिकार चालतो, तो उनका ही अधिकार वहाँ पर त्याचाच हुकूम चलेगा, चालणार आहे। उनका ही हुकुम वहाँ पर बरेच चलेगा। लोक त्याच्या हुकमाखाली त्याच्या अधिकाराखाली राहायला तयार नाही। लेकिन कई सारे लोग उनके अधिकार के अंदर रहने के लिए तैयार नहीं तुम्ही है। किती वर्षापासून विश्वासात आहात हे पाहून प्रभू येशू तुम्हाला घेऊन जाणार और नाही। कितने सालों से विश्वास है ये देखकर यीशु मसीह आपको लेके नहीं तुम्ही जाएंगे। कुठल्या प्रीचरशी जोडलेले आहात, कॉन्टॅक्ट मध्ये आहात ते पाहून येशू तुम्हाला नेणार नाही। आप किसी संदेशा के साथ जुड़े हैं, उनके साथ ये देख के परमेश्वर आपको लेके नहीं जाएंगे। कुठला संदेश तर तुमच्या घरी आला होता ते पाहून येशू तुम्हाला नेणार नाही। कौन सा भविष्यवक्ता आपके घर में आए ये देखकर यीशु मसीह आपको नहीं येशू जाएंगे। हे पाहणार आहे की तुमच्या अंतःकरणात राजसन स्थापन झालंय। यीशु मसीह ये देखेंगे कि आपके हृदय में परमेश्वर का सिंहासन स्थापित हुआ है या नहीं। कोणत्या चर्च मध्ये जाऊन बसताय हे पाहणार नाही प्रभू येशू ख्रिस्त, यीशु मसीह ये नहीं देखेंगे कि आप कौन से कलीसिया में जाके बैठते हैं। की त्या मंडळीमध्ये जाऊन बसून तुम्ही तुमच्या शरीरामध्ये राजसन स्थापन केलं का या गोष्टीची तपासणी केली उस जाईल। कलीसिया में जाके आपने अपने शरीर के अंदर परमेश्वर का सिंहासन स्थापित किया है या नहीं ये देखेंगे। कारण जगातल्या सर्वात उत्तम पास्टर सोबत यहूदा इस्करियोत राहिला होता। क्योंकि दुनिया के सबसे सर्वोत्तम जो एक सुंदर याजक थे, परमेश्वर के वचन देने वाले थे, उनके साथ सर्वात उत्तम भविष्यवक्ता यहूदा इस्करियोत जवळ होता। सबसे बड़े भविष्यवक्ता यहूदी इस्करियोत के साथ थे, पण तरी सुद्धा त्याचं पतन झालं, फिर भी वो नाश पाया। कारण अंतःकरणामध्ये कधीच वचन घुसू दिले नाही ते। क्योंकि उसने अपने हृदय में कभी परमेश्वर के वचन आने नहीं दिए। जे आत्म्याने दीन ते धन्य, जो आत्मा में है, आत्मा में दीन है, वो धन्य है। ही वचन प्रभू येशू ख्रिस्ताकडून त्यानं पण ऐकली होती। ये वचन परमेश्वर यीशु मसीह से उन्होंने भी सुना था, पेत्राने सुद्धा ऐकली होती, पतरस ने भी सुना था, नथनएलने ऐकली होती, नथनएल ने भी सुना था, थोमाने ऐकली होती, थोमा ने भी सुना था, यहूदा इस्करियोतने पण ऐकली होती। यहूदा इस्करियोत ने भी सुना था। पण त्याचं पतन होण्याचं कारण काय? उनका नाश होने का क्या कारण है? की त्यानं आपलं अंतःकरण कायम खराब ठेवलेलं होतं। उन्होंने अपने हृदय को हमेशा खराब रखा। नेहमी एक तर तो दानाची चोरी करायचा, वो परमेश्वर की भेंट की चोरी कर रहा था, आणि ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जाईल त्या ठिकाणी शंकेनं बघितलं जायचं। जहाँ जहाँ वो यीशु मसीह जाते थे वहाँ पर वो मन में कुछ संदेह के साथ देखता था। आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याचं अंतःकरण नेहमी खराब राहिलं। इन सब चीजों की वजह से उसका हृदय हमेशा खराब था। जी देवाचं वचन पेरण्यासाठी जी जमीन असायला हवी होती, परमेश्वर के वचन बोलने के लिए जो उपजाऊ जमीन चाहिए, पण सैतानाला शिरण्यासाठी त्यांनी जमीन तयार केली। लेकिन शैतान को घुसने के लिए उस जमीन को उसने तैयार तुम्ही तुमची अंतःकरणाची जमीन, तुमच्या शरीराची जमीन कशासाठी तैयार आप अपने करा? हृदय, अपने शरीर की जमीन किस चीज के लिए तैयार करें, इसको
राजसनासाठी तुमचं अंतःकरण योग्य आहे का? सिंहासन की योग्य आपका हृदय है? आजच तुम्ही असं म्हणू शकता की देवा तू ये आणि माझ्यामध्ये राहा. आज आपको ऐसा कहना चाहिए कि परमेश्वर आप मेरे अंदर आइए और मेरे अंदर वास कीजिए. ख्रिस्त दरवाजावरती आहे, दरवाजा ठोकत आहे. यीशु मसीह दरवाजे पर नॉक कर रहे हैं. जो कोणी आतमध्ये घेईल त्याला आतमध्ये तो येणार आहे. जो कोणी अंदर लेके अंदर वो आएंगे. पण आतमध्ये येण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे जमीन तयार केली का? अंदर आने के लिए क्या आपने अपनी जमीन को तैयार किया है? का तुम्ही या तिकडच्या विचारांमध्येच गुंतलेला आहात? सांसारिक चीजों में फंसे हुए हैं. मला तुम्हाला सांगू दे, येशू येण्यासाठी जास्त वेळ नाही बरं. मैं आपको बताना चाहता हूं यीशु मसीह का आने में बहुत ज्यादा समय नहीं बचा. यीशु मसीह बहुत नजदीक है. आणि विश्वास करे जगामध्ये खूप फास्ट गतीने बदलत चाललेली. विश्वासी दुनिया में बहुत जोर से बदल भी रहे हैं. आणि नवीन लोकांना परमेश्वर त्याच्या राज्यामध्ये ऍड करत आहे. नए लोगों को परमेश्वर के राज्य में शामिल भी कर रहे हैं. साधे भोळे अगदी अडाणी ठोकळे सगळ्यांना ऍड करत आहे. नम्र है, जो अनपढ़ है, बिना लिखा पढ़े के, उनको भी परमेश्वर में शामिल कर. और लोग जो बड़े लिखे हैं वो पासवानों को गलत करते हैं. शाने लोक वचनासारखीच पाळत नसले. हे वचन तसं, ते वचन तसं, हे तसं आणि ते घरात बसले. जो होशियार लोग हैं वो सिर्फ वचन के ऊपर ही मनन कर रहे हैं, लेकिन उसको सही रीति से समझ नहीं रहे. अशा बऱ्याच घरात बसलेल्या शाण्या लोकांना मी ओळखतो. ऐसे बहुत सारे लोग जो खुद को होशियार कहते हैं वो घर में बैठे उनको मैं जानता हूँ. येशू ख्रिस्त आज सुद्धा म्हणत आहे त्यांना, यीशु मसीह आज भी उनसे कह रहे हैं की माझं राजसत्व तुझ्या अंतःकरणामध्ये स्थापन कर. मेरे सिंहासन को तुम्हारे हृदय में तुम स्थापित करो. कारण देवाचं राजसत्व स्थापित होतं ना, क्योंकि जब परमेश्वर का सिंहासन आपके अंदर स्थापित होता है, जगातल्या सर्वात पापी माणसाला तुम्ही क्षमा करता. इस धरती के सबसे पापी इंसान को भी आप क्षमा करते हैं. क्षमा करून टाकतो. आप उन्हें क्षमा करते हैं. सोडून देतो सगळं. आप उनको सारी चीजों को छोड़ राग द्वेष सोडून देतो. उनके प्रति आपके अंदर कोई द्वेष, अंतःकरणामध्ये कोणाविषयी कसल्याही प्रकारचं गोष्ट राहत आपके हृदय में किसी के लिए कोई बात नहीं रहेगी. ज्या गोष्टी तुम्हाला नाराज करणाऱ्या असतात त्या आनंद देणाऱ्या बनतात. आपको नाराज करने वाली चीजें भी आपको आनंद देने लगती है. तुम्हाला तिरस्कृत वाटणारी गोष्ट तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट बनते. जो चीज आपको घृणा होती है वो भी आपको आनंद देने लगती है. यहूदा इस्करियोत प्रभू यीशु ख्रिस्तासमोर रोज होता. यहूदा इस्करियोत यीशु मसीह के सामने हर दिन था. आणि तुम्हाला माहिती आहे त्याला सुद्धा येशूने जेवायला दिलं. आप जानते हैं यीशु मसीह ने उसको भी खाना खिलाया था. शेवटचा घास धरून देण्यापूर्वी सुद्धा त्यालाच दिला होता. आखिरी उनको पकड़वाने से पहले भी जो आखिरी निवाला था परमेश्वर ने उसे दिया था. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम पर स्तुति. हालेलुया. हालेलुया. देव बाप तुमच्या अंतःकरणाविषयी खूप काळजी घेतो. पिता परमेश्वर आपके हृदय के लिए बहुत चिंतित. तुमच्या शरीराची त्याला चिंता आहे. आपके शरीर की भी चिंता है. तुमच्या आत्मेची त्याला चिंता आहे. आपके आत्मा की, आपके हृदय की चिंता तुमच्या है. जीवनामध्ये त्याचं राजसन स्थापन करा. इसलिए आपके जीवन में उनके सिंहासन को स्थापित झालं नसेल तर आजच ते स्थापन. अगर नहीं किया तो आज उसे स्थापित. जगातल्या गोष्टीची चिंता करायचं नाही. सांसारिक चीजों की चिंता ना करें. जगातल्या गोष्टीची चिंता देवाला करू. सांसारिक चीजों की चिंता परमेश्वर को. असेल तुमच्या समोर टेन्शन, आपके सामने शायद कोई होगी समस्या. मी नाही म्हणत आहे की तुमच्यासोबत टेन्शन नाहीये, काळजी नहीं नाही. कह सकते आपके सामने कोई चिंता नहीं, आपके तुमच्यासमोर चॅलेंजेस नाहीयेत असं मी म्हणत नाही. आपके सामने बहुत सारी समस्या भी हो सकती है. सगळ्या गोष्टीची चिंता असू शकते. चुनौतियां हो सकती है, चिंता हो सकती है, काळजी असू शकते. आपके मन में चिंता हो सकती है. पण देवाचं राजसन स्थापन झाल्यानंतर लेकिन परमेश्वर का सिंहासन जब स्थापित होता है, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या बनतील. सारी चीजें आपके लिए आसान हो जाती है. सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वर सामर्थ्याने काम करू लागला. सारी चीजों में परमेश्वर सामर्थ्य के साथ कार्य करता है. कारण तुम्हाला माहिती आहे शाऊल आणि दावीदाचे शत्रू एकच होते. सौल और दावीद उसका शत्रु एक ही था. आणि दोघांचे शत्रू एक असताना सुद्धा जो दावीदाने विजय मिळवला तो शाऊलला मिळवता आला. दोनों का शत्रु एक होने के बावजूद दावीद राजा ने जय पाई, लेकिन सौल उसके ऊपर जय नहीं. शाऊल आणि दावीदाची तुलना करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं त्या गोष्टी. शाऊल और दावीद की जब तुलना की है उसके बारे में मैंने आपको बताया था, उस समय कहा था. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला पाहता येतं. वहां पर सीधी रीति से हम देख सकते हैं शाऊलाने आपल्या जीवनामध्ये कधीच देवाचं राजसन स्थापन करू दिलं नाही. अपने जीवन में कभी भी परमेश्वर का सिंहासन स्थापित करने नहीं दिया. पण दावीद आला लगेच सिंहासनावरती. और दावीद राजा जब सिंहासन पर बैठा, आपल्या अंतःकरणामध्ये तर देवाचं राजसन स्थापन केलंच केलं त्याने. उसने परमेश्वर का सिंहासन स्थापित किया ही, पण परमेश्वराची उपासना चालू केली लगेच. लेकिन परमेश्वर की उपासना में तुरंत मंदिरामध्ये देवाची उपासना चालू केली. मंदिर में परमेश्वर की आराधना करना. 40 वर्ष जे शाऊलाला जमलं नाही, 40 साल सौल जो नहीं कर पाया, ते दावीदाला लगेच 1-2 महिन्यामध्ये करू लागला. दाऊद ने 1-2 महीने में कर दिया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. त्याच माणसाला जमतं ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं राजसन स्थापन वही आहे. सब कर सकते हैं जिसके हृदय में परमेश्वर का सिंहासन स्थापित है. तुम्ही म्हणत असाल माझ्या एरियातील लोक बदलत नाहीये. आप कह सकते हैं कि मेरे एरिया के लोग चेंज नहीं हो रहे. अरे तुम्ही देवाची उपस्थिती घेऊन चला, परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये एरियामध्ये काम करेल. परमेश्वर की उपस्थिति को आप लेके जाइए, उन लोगों को परमेश्वर बदल देंगे. काही लोक मला येऊन सांगतात माझे वडील खूप कठीण आहे. कोई लोग कहते हैं मेरे पिता है वो थोड़े कठिन है. माझ्या भावाला देवाचं वचन सांगता येत नाही. मेरे भाई को परमेश्वर के वचन पढ़ना नहीं आता. तुझ्या जीवनातली देवाची उपस्थिती दिसली तर त्यांचं कठीण मन निघून जाईल. आपके जीवन की परमेश्वर की उपस्थिति दिखेगी तब वो उनका अकेलापन निकल जाएगा.
देवाचं राजाचं स्थापन झालं नाही, त्यांचं अंतःकरण कधी बदलतं? तुम्हारे हृदय में परमेश्वर का राज सिंहासन नहीं है तो उनका हृदय कैसे बदलेगा? अंतःकरण बदलण्यासाठी राजाचं स्थापन व्हावं लागतं अंतःकरणामध्ये. अंतःकरण हृदय बदलने के लिए परमेश्वर का सिंहासन स्थापित होना जरूरी है. माणसं तुमच्या खोट्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत. ऐसे आपके झूठे बातों पे लोग विश्वास नहीं करेंगे. लोक घडी आणि कपडे पाहून प्रभावित होत नाहीत. लोग आपके कपड़े घड़ी देख के आपके ऊपर प्रभावित नहीं आत्मा त्यांनी नाही बदलत लोकांचा. आप वहां पर आत्मा आपको देखकर नहीं बदलेगा. आत्मा तुमच्या अंतःकरणातल्या परमेश्वराच्या द्वारे बदलतो. आप उनकी आत्मा आपके अंदर की परमेश्वर की आत्मा को देखकर बदलती है. जीवन तुमचा शब्दाने केवळ बदलणार नाही. उनका जीवन आपके शब्दों से नहीं बदलने वाला. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं राजाचं स्थापन झालं असेल तर तुम्ही एक शब्द बोलायला लगेच ते अंतःकरण परमेश्वर का सिंहासन स्थापित हो तो आप एक शब्द बोलेंगे सामने वाला बदल. काही लोक मला सांगतात मी एवढे भूत काढले. कोई लोग कहते मैंने इतने सारे दुष्ट आत्माएं निकाली. भूत काढून फक्त लोकांचं जीवन बदलत नाही. निकालते पर लोगों का जीवन नहीं बदलता. लोकांचं जीवन बदलण्यासाठी तुमचं जीवन त्यांच्या समोर देवाच्या उपस्थितीत चालणारं जीवन आहे दिसलं पाहिजे. आपलं जीवन बदलने के लिए आपका जीवन परमेश्वर की उपस्थिति में चलते हुए तुमच्या गल्लीला बदलू शकतो. आप अपने उस गली को बदल भी राजस्थान स्थापन होण्याद्वारे आपके शरीर में परमेश्वर तुमच्या जीवनातला देवाच्या आत्म्याचा प्रभाव पाहून लोकांचं तुमच्या घरातल्या लोकांना अरे तुझ्याजवळ बसतो ना मला असं वाटतं अरे खूप माझं जीवन प्रभावित झालं. लोगों को ऐसे लगता है उनका जीवन प्रभावित होगा तभी जब आपके अंदर परमेश्वर का सिंहासन स्थापित उनकी उपस्थिति आपके अंदर है. केवळ तुमच्याजवळ बसल्याने लोकांना जाणवत राहील की ह्याच्यामध्ये देवाची उपस्थिती आहे. आपके साथ बैठने से लोगों को पता चलेगा कि परमेश्वर की उपस्थिति आपके अंदर है. वार्तालाप केलेला असं जाणवेल की हा देवाचा माणूस आहे. सिर्फ बातें करने से लोगों को पता चलेगा कि परमेश्वर का व्यक्ति है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला न ओळखणारा ट्रेन मध्ये बसलेला मनुष्य होता. मुझे न पहचानने वाला एक इंसान ट्रेन में मेरे साथ बैठा था. मला माहिती आहे तो तंबाखू खात असताना मला म्हणाला क्षमा करा मी तुमच्या समोर तंबाखू खातो. वो मुझे बोला वो ज्यादा खा रहा था लेकिन उससे पहले कहा कि क्षमा चाहता हूं मैं आपके सामने. माझं नाव त्याला माहित नाही मी काय करतो ते सुद्धा माहित नाही. मेरा नाम उसे मालूम नहीं मेरा क्या करता हूं उसे मालूम नहीं. पण त्याला हे माहिती होतं की हा मनुष्याला हे चालत नाही. लेकिन उसे मालूम था इस मनुष्य को ये चीज नहीं चलती है. लक्षात घ्या बऱ्याच वेळेस आपल्या समोर बसलेला माणूस किंवा तुमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की तुम्ही देवाच्या उपस्थितीने जाणारे मनुष्य. इस बात को समझे आपके आसपास के लोगों को ये बात क्यों नहीं अंदर एहसास होना चाहिए कि आपके अंदर परमेश्वर वास. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं राजाचं स्थापन झाले त्यालाच या गोष्टीची जाणीव समजेल या गोष्टी कळतील. जिनके अंदर परमेश्वर की आत्मा वास करते हैं उनको इस बात का एहसास होता है. मग तुमचा वरचा बॉस असू द्या कदाचित. वो शायद आपके बॉस हो सकते हैं. कदाचित तुमच्या हाताखाली काम करणारे कामगार असू आपके नीचे कार्य करने वाले घरामध्ये तुम्ही ज्याच्या घरामध्ये काम करताय तुमच्या घराची मालकी किंवा मालक असू द्या. जिनके घर में आप कार्य करते हैं वहां के वो मालिक हो सकते हैं. त्यांना जाणीव असली पाहिजे त्यांना माहित झालं पाहिजे की तुम्ही देवाचे इस बात का एहसास होना चाहिए कि आप परमेश्वर के व्यक्ति हैं. कारण तुम्ही प्रार्थना करणारे व्यक्ती क्योंकि आप प्रार्थना करने वाले व्यक्ति हैं. तुम्ही काय काम करता हे महत्त्वाचं नाहीये. क्या कार्य करते हैं जरूरी नहीं है. कारण ज्या वेळेस नामानाचं कोण नाहीचं करायचं होतं त्यावेळेस एका नोकर काम करणाऱ्या गुलामाच्या मुलगीचा परमेश्वराने उपयोग केला. नामान का जब कोड निकालना था तो परमेश्वर ने गुलाम की एक छोटी लड़की का वहां पर इस्तेमाल किया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला तुमचं काम महत्त्वाचं नाहीये. परमेश्वर का आपका कार्य जरूरी नहीं है. परमेश्वराला हे महत्त्वाचं आहे की तुम्ही देवाची उपस्थिती घेऊन जाणारे व्यक्ती आहात. परमेश्वर को ये जरूरी है कि आप परमेश्वर की उपस्थिति को लेके जाने व्यक्ति तुमच्या अंतःकरणात स्थापन झाले का आपके अंदर स्थापित हुआ है नहीं. कारण बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये राजाचं राजस्व स्थापन. कई सारे लोगों के हृदय के अंदर अभी भी परमेश्वर का सिंहासन स्थापित छोटी वस्तू तुम्हाला डिस्टर्ब करते आणि तुमचं जीवन पूर्णपणे डिस्टर्ब होतं. छोटी चीज आपको डिस्टर्ब करते आपका पूरा जीवन डिस्टर्ब हो जाता है. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं राजस्व नाही. और आपके हृदय के अंदर परमेश्वर का सिंहासन नहीं. कारण शौलाला देवाचा आत्मा सोडून गेला असं बायबल सांगते. क्योंकि पवित्र शास्त्र में साउल को परमेश्वर की आत्मा छोड़ के चली. कदाचित तुमच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा आला पण असेल. शायद आपके जीवन में परमेश्वर की आत्मा आ भी गई होगी. स्थापन राजाचं स्थापन झालं पण असेल. शायद सिंहासन स्थापित भी हो गया होगा. परमेश्वराचा आत्मा नाराज होतो. लेकिन परमेश्वर की आत्मा नाराज भी होती है. परमेश्वर पवित्र आत्मा नाराज पण होतो. परमेश्वर की पवित्र आत्मा नाराज भी होती है. बायबल सांगतो पवित्र आत्मा खिन्न होतो. पवित्र शास्त्र कहता है परमेश्वर की आत्मा शोकित होती है. आणि खिन्न होऊन तो निघून पण जातो. और वो शोकित होकर वहां से निकल भी जाता है. बऱ्याच ठिकाणाहून परमेश्वराचा आत्मा निघून गेलेला आपल्याला पाहायला. कई सारे जगहों से परमेश्वर का आत्मा निकलते हुए हमने देखा है. कारण अशा बऱ्याच ठिकाणाहून परमेश्वराचा आत्मा काढून घेतलेला देव बाबा. ऐसे कई सारे जगहों से परमेश्वर ने उनकी आत्मा को निकाला है. कारण शौलाच्या जीवनातून देवाने आपला स्वतःचा आत्मा काढून घेतला. सौल के जीवन में परमेश्वर ने अपनी आत्मा वहां से निकाली. तो शौल है की ज्याला एक काळी संदेष्टा म्हटलं जातं. ये वही सौल था जिसे एक समय भविष्यवक्ता कहा गया. कारण तो सुद्धा भविष्यवक्त्यांसोबत भविष्यवाणी सांगत होता. क्योंकि भविष्यवक्ताओं के द्वारा वो भी भविष्यवाणी करने लगा था. आणि तोच शौल आहे की जो देवाच्या आत्म्याने खूप सामर्थ्याने चालत होता. वही सौल परमेश्वर की आत्मा से सामर्थ्यशाली था. पण आज मग मात्र तो वेड्यासारखा करत आहे. देवाचा आत्मा निघून गेला. आज परमेश्वर की आत्मा जाने के बाद वो पागल हो गया है. आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी जो साधारण मनुष्य करते असं तो वागत होता. ऐसी बहुत सारी चीजें साधारण इंसान नहीं कर सकता वो चीजें करने लगा. आणि दावीदाला आणावं लागत होतं.
दाऊद को बुलाना पड़ता था। आणि दावीद जेव्हा वीणा वाजवायचा, दाऊद जब वहां पर सतार बजाता था आणि त्या वीणा वाजवून मग देवाचा आत्मा परत त्याच्यामध्ये यायचा आणि शौल ठीक व्हायचा. वो बजाने के बाद परमेश्वर की आत्मा उसके अंदर आ जाती, वो ठीक हो जाता था, शांत हो जाता था. आणि अशा प्रकारे शौलाला देवाचा आत्मा सोडून गेलं तर त्रास होतो. इस रीति से परमेश्वर की आत्मा जब शौल को छोड़ के गई तो उसे तकलीफ. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये ते आविर्भावात जीवन जगतात. कई सारे लोग ऐसे ही उनके मन में ऐसे गलत धारणा है. कारण देवाचा आत्मा देवाचं राज्याचं स्थापन झाल्यानंतर काय होतं नेमकं या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. परमेश्वर की आत्मा आपके हृदय में उनका सिंहासन स्थापित होने के बाद क्या चीज होती है कि हम देखते हैं. त्या ठिकाणी यशाच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे. यशाया की किताब में और एक जगह लिखा है आणि तेच वचन त्याच ठिकाणी तुम्ही जर शेवटचा भाग आहे उसी वचन में आखिरी बात को हम देखेंगे. येणेकरून तो काय करतो, नम्र जनांच्या, शेवटचा भाग, येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे काय करतो, संजीवन करतो आणि अनितापी जनांचे हृदय उत्तेजित करतो. नम्र लोगों के हृदय और खेदित लोगों के मन को वो हर्षित करता है. हालेलुया, हालेलुया. कारण त्या ठिकाणी बायबल स्पष्टपणे आपल्याला सांगतं, पवित्र शास्त्र स्पष्ट रीति से वापस कहता की है तो नम्र जनांच्या आत्म्याचं काय करतो, संजीवन करतो. नम्र जनों के हृदय को वो हर्षित करता है. राजासन स्थापन झाल्यानंतर तुमच्या जीवनाचं संजीवन होतं. सिंहासन स्थापित होने के बाद आपके जीवन में वो संजीवनी आती है. आणि कारण देवाचा आत्मा ज्या ठिकाणी येतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी संजीवित होतात. परमेश्वर की आत्मा जहाँ पर आती है वहाँ पर सारी चीजें संजीवित होती जसं आपण है. पेत्राचं जीवन पाहतो, पेत्राच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आला त्यावेळेस सगळं जीवन त्याचं बदलून गेलं पूर्णपणे. जब हम पतरस के बारे में देखते हैं, जब परमेश्वर की आत्मा उसके अंदर है तो उसका जीवन पूरी रीति से बदल गया. शौलाच्या ज्यावेळेस पौलाच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आला त्यावेळेस पौलाचं जीवन बदलून गेलं पूर्णपणे. पौलुस के जीवन में जब पवित्र आत्मा आई तो उनका भी जीवन पूरी रीति से बदल गया. असे बरेच लोक, जक्कायचं जीवन ज्यावेळेस आपण पाहतो, ज्यावेळेस येशू आला त्यावेळेस जक्काय म्हणतो की मी सगळ्या गरिबांचं परत करतो म्हणून. जक्कई के जीवन में हम देखते हैं जब यीशु मसीह से वो मिला तो उसने कहा जो गरीबों का लेता हूं मैं उन्हें कई गुना वापस भी लौटा दूंगा. आणि मी ज्यांचं पण हिरावून घेतलं असेल मी त्यांना दुप्पट परत देतो. जिनसे अगर मैंने गलत रीति से दिया है तो उसे दुगना में लौटाता हूं. आणि प्रभू यीशु ख्रिस्त त्या ठिकाणी असं म्हणतो, यीशु मसीह वापस कहते हैं आजपासून या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. इस घर में आज ही उद्धार प्राप्त हुआ है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. कदाचित तुमच्यापैकी अनेक लोक असे असतील की आजपर्यंत त्यांचं जीवन संजीवित झालेलं नसेल. शायद आप लोगों में से कई ऐसे लोग हैं उनके जीवन में अभी वो संजीवनी नहीं है. संजीवत न होण्याचं कारण आहे की तुमच्या अंतःकरणात देवाचं राज्याचं स्थापन नाही उसका झालं. कारण ये है कि आपके हृदय में परमेश्वर का सिंहासन ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणात देवाचं राज्याचं स्थापन होईल, आपके हृदय में परमेश्वर का सिंहासन स्थापित होगा, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन संजीवित होऊन जाईल. उस समय आपका जीवन संजीवित हो तुमचं जाएगा. कार्य संजीवित होईल. आपका कार्य संजीवित हो तुमच्या जाएगा. अंतःकरणातल्या, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी संजीवित होतील. आपके हृदय की हर एक बात संजीवित हो जाएगी. तुमचं काम वेगळ्या वेगळ्या प्रकारे होऊन जाईल. आपका कार्य अलग रीति से होना शुरू होगा. तुमचं जे कार्य करण्याची पद्धत आहे ती वेगळ्या प्रकारची आपकी होईल. कार्य करने की रीति बदल जाएगी आणि त्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये तुमचा बदल होईल. उस रीति में भी बदल हो जाएगा. लक्षात घ्या, आपण बऱ्याच वेळेस या गोष्टीकडे जास्त गांभीर्याने लक्ष देत नाही. आप समझे कई बार हम लोग इस चीजों के प्रति गंभीर नहीं है. आणि जर आपण लक्ष दिलं नाही, आज आपके अंदर परमेश्वर का सिंहासन तपासून पहा की अंतःकरणामध्ये आज माझ्या अंतःकरणामध्ये अजून राजासन स्थापन झालेलं आहे की नाही. आपके हृदय में परमेश्वर का सिंहासन अभी भी स्थापित हुआ है. कारण जर राजासन स्थापन झालं असेल अगर वो हो गया है तर तुमचं जीवन हे निश्चित अर्थाने संजीवित होणार आहे. तो आपका जीवन निश्चय रीति से हर्षित हो जाएगा. आणि त्या ठिकाणी उत्तेजित असं लिहिलेलं आहे, वचन सांगतं. उत्तेजित असं प्रकारचं वचन सांगतं त्या ठिकाणी. वचन कहता है कि उत्तेजित. शेवटचं वचन, शेवटचा भाग काय सांगतो, अनुतापी जनांचे हृदय काय करतो, तो उत्तेजित करतो असं लिहिलेलं त्या ठिकाणी. हिंदी में वो हर्षित लिखा गया है कि हर्षित करता हूं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उत्तेजित याचा अर्थ असा होतो की तो तुमच्या जीवनामध्ये उत्साह निर्माण करतो. उसका हर्षित मतलब आपके जीवन में एक नए उत्साह करके निर्माण करता है. उत्साह, कार्य करण्याचा उत्साह आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. आपको कार्य करने की और ज्यादा चाहत होती है. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं राज्याचं स्थापन झालेलं आहे, जिनके हृदय में परमेश्वर का सिंहासन स्थापित हुआ तो है, देवाच्या सेवेसाठी जास्त उत्साहित झालेला वो असतो. परमेश्वर की सेवा करने के लिए बहुत ज्यादा, देवाच्या कामांसाठी जास्त उत्साहित झालेला परमेश्वर असतो. के कार्य के लिए भी बहुत, देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी जास्त उत्साहित झालेला असतो. आज्ञाओं का पालन करने के लिए वो ज्यादा कारण तो एक प्रकारे संजीवित झालेला असतो. क्योंकि उनका जीवन एक रीति से हर्षित हो गया है. आणि त्यामुळे तो उत्साहाने देवाचं काम करू लागतो. इसलिए और जोर से वो परमेश्वर का कार्य करने लगते पण हैं. काही लोक जे देवाचं शौलासारखे देवाचा आत्मा ज्यांना सोडून गेलेला आहे ना, लेकिन कुछ लोग जैसे सौल की तरह जिनको परमेश्वर की आत्मा छोड़ के चली गई है, आणि त्यांच्या जीवनामध्ये केवळ अधिकार आहे, उनके जीवन में सिर्फ अधिकार है, केवळ ते राजा आहे. सिर्फ वो राजा है. आणि त्यांच्या आत्मध्ये देवाचा आत्मा मात्र नाही. उनके अंदर परमेश्वर की आत्मा नहीं है. जे जुने विश्वासदार आहेत त्यांच्याविषयी मी बोलतो, जो पुराने विश्वास उनके बारे में बता, ते केवळ राजा आहे, वो सिर्फ राजा है. पण निवड मात्र दुसराच कोणीतरी आहे. लेकिन चुनाव कोई और है. अजून कोणीतरी दुसराच त्यांची जागा येणार आहे और कोई दूसरा उनके आने वाले दिन में उनकी जगह लेने वाला आणि है. मग तो जागा येणार त्याच्याच मागे लागलेले.
और उस जगह को पाने के लिए उनके पीछे लगे। ते त्याच्याच मागे लागलेत की जी त्यांची जो जागा घेणार आहे, वो इसी चीज के पीछे लगे कि कोई उनकी जगह लेने वाला है। तो ह्या गोष्टी ठरवण्यामध्ये गुंतलेले आहेत। इन चीजों को तय करने में वो व्यस्त है की तो माझ्यापेक्षा जास्त पुढाकार घेणारा किंवा तो माझ्यापेक्षा योग्य नाहीये म्हणून, वो मुझसे ज्यादा योग्य नहीं है आणि मी त्याच्यापेक्षा योग्य हे सांगण्यासाठी ज्यादा योग्य हुए बताने की वो कोशिश कर रहा कारण है। शौल ह्याच्यामध्ये गुंतला होता, क्योंकि शौल इसी चीज में ज्यादा व्यस्त। पण शौलाला चिंता कशाची करायची गरज होती बरं? शौल को किस चीजों की चिंता करनी थी? आत्म्याची चिंता करायची, आत्मा की चिंता करने की, शरीराची चिंता करायची, शरीर की चिंता करने की त्याला जरूरत, मनाची चिंता अपने हृदय करायची, की चिंता करने की देवाची जरूरत, उपस्थिती परत कशी येईल यासाठी चिंता करायची गरज होती। उसी को फिर से लाए ये चीजों की चिंता पण करने शौल की। याच्यामध्ये गुंतला नाही, लेकिन शौल इस चीज में व्यस्त नहीं था। शौल याच्यामध्ये गुंतला, शौल इस चीज में व्यस्त था जो माझी जागा घेणार आहे जो मेरी जगह लेने वाला त्याला है, मी कसं खलास करेन, उससे मैं कैसे त्याला मी मारून कसं उसे टाकेन, कैसे मैं मार डालूं, त्याला प्राण घेतला की मीच राजा काय। उसका प्राण लेके मैं ही राजा बनूंगा। तसं झालं का? ऐसा हुआ क्या? परमेश्वर ज्याचं संरक्षण करत होता, परमेश्वर जिसको सुरक्षा कर रहा है, एकदाही दावीद राजा त्याच्या हातात सापडला, एक बार भी दाऊद राजा शौल के हाथों में नहीं पड़ा। एकदाही। बायबल असं सांगतं दावीदाला परमेश्वराने शौलापासून सुरक्षित ठेवलं, पवित्र शास्त्र कहते हैं दाऊद राजा को परमेश्वर ने शौल से सुरक्षित रखा था। लपवून ठेवलं होतं असं लिहिलेलं बायबलमध्ये। उसके संभाल के रखा था, सुरक्षित रखा था। अधिकार ज्याला द्यायचं ठरवलंय देवाने, परमेश्वर ने जिसको अधिकार देने की तय किया है की तेच होणार आहे, लक्षात घ्या। वही होगा, त्याला तुम्ही टाळू शकत नाही, उसे आप टाल नहीं तुमच्या सकते। हुशारीने, आपकी बुद्धि से तुमच्या नहीं, बुद्धीनं अक्कल हुशारीने तुम्ही काय करू शकत अपनी बुद्धि से आप कुछ नहीं कर सकते। जुन्या विश्वासाने या गोष्टीत सावध होण्याची गरज आहे। पुराने विश्वासी को इस चीजों में और ज्यादा सावधान होना जरूरी है। काय करण्याची गरज आहे? क्या करने की जरूरत है? देवाची उपस्थिती कशी येईल याचा प्रयत्न करा। परमेश्वर की उपस्थिति कैसे फिर से उस चीज की चिंता त्या करें। माणसाच्या मागे नका लागू जो पुढे जाते देवाच्या वचनात। ऐसे इंसान के पीछे न लगे जो परमेश्वर में आगे बढ़ रहा है। बाळक किती चुकतो हे सांगण्याचा प्रयत्न करत बसू नका। आपके पासवान कितना गलती करे इन चीजों को बताने की चर्च मध्ये कोशिश किती करें। सुधारणा होण्याची गरज आहे ह्याच्या प्रयत्नात पडू नका। कलीसिया में क्या सुधारना है इस चीज की चिंता ना करें। माझ्या अंतःकरणात राजाचं स्थापन झालंय का याचा विचार जास्त मेरे करा। हृदय में परमेश्वर का राज्य सिंहासन स्थापित हुआ है, इस बात की ज्यादा चिंता नाहीतर शौल राजा व्हायला वेळ लागणार नाही, नहीं तो आपका सौ राजा बनने में ज्यादा देर नहीं लगेगा। कारण दावीद तयार आहे, लक्षात घ्या। क्योंकि दाऊद राजा तो तैयार है। कारण एक जण जर बाजूला केला जाईल तर दुसरा लगेच त्या ठिकाणी आणला एक जाईल। बाजू में क्या जाएगा दूसरे को उसके जगह लाना म्हणून तर है। बायबलचं वचन सांगतं शेवटले ते पहिले ते शेवटले होतील। इसलिए पवित्र शास्त्र का वचन कहता है जो पहले है वो पिछले हो जाएंगे और पिछले पहले हो आणि जाएंगे। असं होऊ नये आज तुमच्या हे तर होणार आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत, ये कई सारे लोगों के साथ होना भी है, पण त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागू नये यासाठी उसमें प्रयत्न आपका करा। नंबर ना हो इस चीज की आप ज्यादा कारण देवाचं वचन खोटं ठरणार नाही, परमेश्वर का वचन झूठ नहीं हो सकता, परमेश्वराचं वचन खरं ठरणार आहे। परमेश्वर का वचन सही होगा। त्याला मीही खोटं ठरवू शकत नाही, मैं भी उसे झूठा नहीं ठहरा पण तुमचा सकता। नंबर लागू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करू उसमें शकता। आपका नंबर ना लगे इसलिए आप यत्न की माझा कीजिए शौल होणार नाही, कि मेरा शौल ना हो। माझी उपस्थिती माझ्यामध्ये देवाचं राजासन कायम स्थापलेलं मेरे आहे। हृदय में परमेश्वर का राज्य हमेशा स्थापित होना मी चाहिए। फुकटचा राजा होणार नाही, मैं मुफ्त पे राजा नहीं बनूंगा, आत्म्याने चालणारा राजा होणार। आत्मा से चलने वाला राजा बनूंगा। Praise the Lord. जो कोणी येणारा देव ज्याला अधिकार देऊ इच्छितो त्याच्या मागे लागायची गरज नाही। परमेश्वर जिन्हें अधिकार देना चाहते उसके पीछे हम ना लगे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। देव कृपा करणारा परमेश्वर आहे, क्योंकि परमेश्वर अनुग्रह करने वाले, देव कृपा करतो, परमेश्वर अनुग्रह देव करते करुणा हैं, करतो। परमेश्वर करुणा करते तुम्ही हैं। राजा होण्यासाठी जर बोलवलेला असाल अगर आपको राजा होने के लिए चुना गया है, परमेश्वर तुमच्या पिढीवर कृपा करतो। परमेश्वर आपकी पीढ़ियों पे कृपा करेंगे, अनुग्रह करेंगे। कारण दावीदाने योनाथानाच्या मुलाला परमेश्वराने जिवंत ठेवलं, लक्षात घ्या। क्योंकि दाऊद ने योनाथान के बच्चे को जीवित रखा था आणि बायबल सांगतं की जन्मभर तो दावीदासोबत भोजन करत होता। और वचन कहता है पूरी जिंदगी भर वो दाऊद राजा के साथ भोजन करता था। तो यरूशलेममध्ये राहिला, वो यरूशलेम में था, राजमहालात राहिला, वो राजमहल में रहता था। आणि जे राजाचे अधिकार होते तशा प्रकारचे अधिकार त्याजवळ जो होते। राजा के अधिकार थे उसी रीति के अधिकार उसके पास भी थे। परमेश्वर आपली कृपा विसरत नाही, परमेश्वर अपने अनुग्रह को नहीं भूलता, आपली दया विसरत अपनी नाही, दया को नहीं भूलते, पण तुमचं जीवन मात्र नष्ट होईल। लेकिन आपका जीवन नष्ट हो तसं जाए। होऊ नये यासाठी ऐसा हो नहीं, इसलिए राजासन स्थापन करा, अंतर्गत अपने हृदय में परमेश्वर का सिंहासन स्थापित करें, टिकवून ठेवायचा प्रयत्न करा। उसे टिका के रखने का प्रयत्न करें। त्यासाठी आत्म्याची काळजी घ्या, उसने अपने हृदय को ज्यादा जोर मन से खराब होऊ देऊ नका, अपने मन को खराब न होने हृदय दें। खराब होऊ देऊ नका, कारण ती जमीन आहे। हृदय को खराब न होने दें क्योंकि वो जमीन है। कारण देवाचं वचन तिथंच पेरलं जाणार, परमेश्वर का वचन वहीं पर बोलने वाला है तिथूनच पीक येणार और आहे। वहीं से पीक ते आएगा। खराब झालं तर पीक येणार नाही। वो खराब हो गया तो फलवंत नहीं पीक येणार होगा। कोण? परमेश्वराला काम करण्यासाठी जागा कुठे आहे? परमेश्वर को कार्य करने में जगह कहाँ बचेगी? विश्वासाने जागाच नाही ठेवली देवाला काम करायला। विश्वासियों ने जगह ही नहीं रखी परमेश्वर को कार्य करने की। आत्म्याला खराब करून टाकलेलं आहे, आत्मा को उन्होंने खराब कर दिया, शरीराला खराब अपने केलं, शरीर को खराब कर दिया। आणि खरं वचन शिकवणाऱ्याच्या मागे न लागता ते खोट्याच्या मागे लागले। सही वचन सिखाने के पीछे न लगते झूठे वक्ताओं के भविष्यवाणी के पीछे। शेवटच्या काळामध्ये हे होणार आहे, अंत समय में ये होगा ही। पण तरी सुद्धा
लेकिन फिर भी तुम्ही त्याच्यापासून वाचले जाऊ शकता. उससे आप बच के रहिए. तुमचा परिवार वाचला जाऊ शकतो. आपका परिवार भी उससे बच सकता है. तुम्ही सावध झाले तर तुमचा परिवार अगर वाचला. आप सावधान हो जाएंगे आपका परिवार बच तुम्ही जाएगा. स्वतः सावध झाले तुमचं जीवन वाचलं. आपका खुद सावधान हो जाएगा आपका खुद का जीवन बच जाएगा. समजा जर तुम्ही सावध झाले नाही, अगर आप सावधान नहीं होगे तर तुम्ही सुद्धा त्यामध्येच तुमची गणना होईल. तो उन लोगों में आपकी भी गिनती हो तुमची जाएगी. गणना त्याच्यात होऊ नये आपकी गिनती उनमें ना हो यासाठी प्रयत्नशील राहा. इसलिए ज्यादा प्रयत्न करें. शौल राजाला कशाची चिंता करायची गरज होती? साउल राजा को किस बात की चिंता करना जरूरी था? आत्म्याची चिंता अपनी करायची. आत्मा की चिंता करना तर जरूरी. बायबल स्पष्टपणे सांगते पवित्र शास्त्र स्पष्ट की रीति से देवाच्या संदेशाला परत तो भेटला नाही. परमेश्वर के भविष्यवक्ता को दोबारा वो नहीं मिला. आणि म्हणून नंतर त्याला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस सांगणार त्याजवळ कोणी नव्हतं. जिस समय जब उससे जरूरत थी उसे बताने वाला कोई नहीं. त्याला कोणी नव्हतं ऐकवणार. वहां पर सुनाने वाला कोई नहीं था. ऐकवणार त्याला तू असं कर म्हणून सांगणार कोणीच नव्हतं. तुम ऐसे करो ये बताने वाला कोई नहीं था. आणि म्हणून त्याला मेल्यातून शमूएल जागा होईल का असा प्रयत्न करावा. मरो में से शमूएल जिंदा हो गया नहीं ये सवाल करना उसे पड़ा. कारण जिवंत असताना शमूएलला तो भेटायला कधी गेला नाही. जिंदा होते हुए शमूएल को देखने के लिए वो नहीं गया. तो कधी गेला नाही. शमूएलाकडे कधीच गेला नाही. शमूएल के पास वो कभी नहीं गया. ज्यानं डोक्यावर हात ठेवला होता अभिषेक केला होता राजा म्हणून त्याच्याकडे तो कधी गेला नाही. सल्ला उसने मागायला हाथ रख के अभिषेक करके उसे राजा बना. उसके पास वो कभी भी सवाल जवाब करने की गरज होती की शमूएलाकडे परत जाऊन क्षमा मागण्याची. उसे जरूरत है कि शमूएल के पास जाए क्षमा मांगे. देवाला तर काहीच अशक्य नाही. शौलाला देवाने जिवंत ठेवलं. परमेश्वर को कोई भी चीज असंभव नहीं. वो शमूएल को जिंदा भी रख सकते थे. सन्मानाने शौल जिवंत राहिला असता शमूएल जिंदा रह सकते थे आणि देवाच्या सानिध्यामध्ये शांतीत मृत्यू पावला असता. और परमेश्वर की उपस्थिति में वो मृत्यू पाए. देवाच्या अभिषेकाला असं मरण यावं असं कधीच होणार नाही. लक्षात घ्या. परमेश्वर का अभिषेक जो है उसे ऐसे मृत्यू कभी ना आए. कारण इस्रायलचा तो पहिला राजा होता इस्रायल का वो पहला राजा आणि परमेश्वराची ती इच्छा नव्हती. और परमेश्वर की ये इच्छा नहीं. पण बायबल सांगतं शमूएलाला शौल कधी भेटायला गेला नाही. एक पवित्र शास्त्र कहता है साउल कभी भी शमूएल को मिलने नहीं गया. खऱ्या देवाच्या सेवकाला भेटू इच्छित नाहीत अशी माणसं मन खराब असणार. ऐसे लोग हैं जिनके मन खराब है वो सच्चे परमेश्वर के दास से मिलने नहीं जाते. कारण का बरं? क्यों? कारण तो त्याला खरं सांगणार आहे हे त्याला माहिती असतं. क्योंकि उसे मालूम है ये हमें सच बताने वाले हैं. ते त्याच्या मागे लागतात की ज्याच्या मागे लागायची गरज नाही. उसके पीछे लगते हैं जिनके पीछे जाने की जरूरत ही नहीं है. आणि त्याच्याविषयी आता मागे लागत नाहीत म्हणजे शौल तलवार घेऊन मागे लागलं का? हे शब्दाची तलवार घेऊन मागे लागतात. पीछे लगना ऐसा नहीं वो लेकिन शब्द रूपी तलवार को लेके जाते. शब्दाची तलवार आहे त्यांच्याकडे. उनके पास शब्द रूपी तलवार. निंदेची आणि टीकेची तलवार आहे. वो निंदा करते हैं ऐसे. नाव खराब करण्याची तलवार असते. उनका नाम खराब करते हैं ऐसी तलवार उनके पास. तुम्ही आहात का असे? क्या आप ऐसे लोग हैं? तपासून पहा. आप अपने आप को जांचिए. अंतःकरणात सिंहासन आहे का तुमच्या? क्या आपके हृदय में परमेश्वर का सिंहासन है? तुमचं शरीर शुद्ध आहे का? क्या आपका शरीर शुद्ध है? तुमचा अंतःकरण शुद्ध आहे क्या का? आपका हृदय शुद्ध है? तुमचं मन देवासाठी काम करण्यासाठी उपलब्ध जमीन आहे का? क्या आपका हृदय परमेश्वर को कार्य करने के लिए तैयार जमीन है? सकाळी सकाळी जर कदाचित तुम्ही एखादं देवाचं वचन वाचलं सुबह से अगर आप परमेश्वर का कोई वचन भी पढ़ते आणि ते हो, वचन जर तुमच्याशी बोलत असेल, अगर वो वचन आपके साथ बात कर रहा है, तुम्ही त्याच वेळेस गुडघे टेकून परमेश्वराला क्षमा मागायला तयार आहात. उसी समय पर घुटनों पे आकर के आप परमेश्वर से क्षमा मांगने के तुम्ही लिए तैयार त्यावेळेस हैं. तयार असता की प्रभू ज्याच्या विषयी पण माझ्या अंतःकरणात खराब आहे सगळ्यांची खराबी मी विसरून जातो. आता आप उस समय आपको तैयार रहना कि जिसके बारे में मेरे मन में कोई भी चीज खराब है वो सारी चीजें मेरे अंदर जो आत्म्याने प्रार्थना करणार आहे ना तो अशा प्रकारच्या गोष्टी करायला तयार असतो. बरं कधी जो आत्मा से प्रार्थना करता है ऐसी चीजों को करने के लिए वो हमेशा त्या तैयार गोष्टी है. कधीच तो ठेवत नाही सांगतो. वो ऐसी चीजों को अपने मन में कभी भी रखता कारण है. त्याला माहिती असतं की माझं जीवन हे देवासोबत जोडलं गेलं. उसे मालूम है मेरा जीवन परमेश्वर के साथ जुड़ा हुआ है. माझं शरीर हे देवाचं राजासन आहे मेरा शरीर परमेश्वर का सिंहासन आणि है त्या ठिकाणी सिंहासनावरती राजा विराजमान आहे. और वो सिंहासन पर परमेश्वर वो राजा विराजमान है. आणि तो राजा मला तसं चालवेल तसंच मला और चालायचं. वो राजा जिस रीति से मुझे चलाना चाहते हैं वैसे ही मुझे चलना है. शौलाच्या जीवनात एक वेळ राजासन होतं शाऊल के जीवन में एक समय वो सिंहासन था, पण ते निघून गेले वो निकल गया. आणि ते निघून गेल्यानंतर मात्र त्याला खूप मोठ्या त्रासाला उसके समस्या बाद बहुत कठिनाई से वो गुजर गया. आणि आपल्याला पाहायला मिळतं की त्याचा मृत्यू खूप भयानक रीतीने हम झाला. देखते हैं उसका मृत्यू बहुत भयानक रीति से हुआ है. त्याला सुसाईड आत्महत्या करावी लागली उसे आत्महत्या करनी पड़ी. आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. ये सारी चीजें वहां पर देखते हैं. कारण म्हणून आपण आपल्या अंतःकरणाविषयी विचार करायला इसे हमें अपने हृदय को चौकसी करना है. जर माझ्या अंतःकरणात देवाचं राजासन स्थापन झालेलं असेल मेरे अंदर अगर परमेश्वर का सिंहासन स्थापित हो गया है, कधीच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जगातल्या गोष्टी चिंता करायची गरज नाही. सांसारिक चीजों की चिंता करने की आपको जरूरत नहीं ज्या पड़ेगी. गोष्टीची देव चिंता करत आहे त्याची चिंता करा. जिन चीजों के लिए परमेश्वर चिंता करते कारण हैं वो देव चिंता तुमच्या करें. मनाविषयी खूप गंभीर आहे. क्योंकि परमेश्वर आपके मन के प्रति बहुत गंभीर है. देव तुमच्या आत्म्याविषयी खूप गंभीर आहे. परमेश्वर आपके आत्मा के बारे में देव गंभीर है. तुमच्या शरीराविषयी खूप गंभीर आहे. आपके शरीर के प्रति गंभीर है. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टीचा विचार करा. इसलिए अपने हृदय में इन चीजों को सोचिए. आणि आज आपण यावेळेस या गोष्टी शिकलेलो आहोत. आज जब हम इन चीजों को हमने सीखा
है तुमचं शरीर हे देवाचं कि राजस्थान आपका शरीर परमेश्वर का सिंहासन है। ते राजस्थान जर व्यवस्थित असेल अगर वो सिंहासन सही है तर सर्व गोष्टी व्यवस्थित असतात सारी चीजें सही हो जाएंगी आणि तुम्ही देवासाठी उपलब्ध अशा प्रकारचं पात्र असाल। और परमेश्वर के लिए तैयार उपलब्ध आपके दावीद एक देवासाठी उपलब्ध अशा प्रकारचं पात्र होतं। तुम्हाला माहिती आहे परमेश्वर के लिए हमेशा उपलब्ध एक पात्र में नहीं, कारण देवासाठी उपलब्ध असणारे पात्र हे नेहमी देवाच्या राजस्थानाने भरलेले असतात। जो परमेश्वर के लिए उपलब्ध रहते वो हमेशा परमेश्वरासाठी उपलब्ध अशा प्रकारचं पात्र असतं। वो हमेशा परमेश्वर के लिए उपलब्ध ऐसे पात्र। दावीद उपलब्ध पात्र होता का देवाच्या राजस्थानासाठी देवाच्या कामासाठी? क्या दाऊद उसके लिए तैयार उनके कार्य के लिए उपलब्ध थे? कारण देवाच्या मंदिरासाठी असणाऱ्या सगळ्या गोष्टी तयारी दावीदाद्वारे केली गेली। परमेश्वर के मंदिर के लिए जो जो चीजों के निर्माण की जरूरत है वो सारी चीजें दाऊद ने तैयार एका गोष्टीमुळे देवाचं मंदिर त्याच्याकडून बांधण्यात नाही आलेलं। एक चीज की वजह से दाऊद राजा को परमेश्वर के मंदिर को निर्माण खूप मोठ्या लढाया जिंकण्यासाठी दावीदाचा परमेश्वराने उपयोग बड़ी लड़ाइयों को जीतने के लिए परमेश्वर दाऊद का इस्तेमाल। देवाचं मंदिर बांधण्यासाठी आवश्यक वातावरण जे आहे ते वातावरण दावीदाद्वारे तयार केले गेले। परमेश्वर का मंदिर बनाने के लिए जो वहां पर एक वातावरण तयार करना था वो परमेश्वर ने देवाची सेवा करण्यासाठी तुमचं मनात असणारं राजसन आहे ते खूप मोठं उपयुक्त अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतात। परमेश्वर का कार्य करने के लिए आपका जो शरीर का जो सिंहासन है वो परमेश्वर बहुत बड़ी रीति से उसे इस्तेमाल कर सकते हैं। आतमध्ये राजसन स्थापन झालेलं नसेल तर तुम्ही सेवा नाही करू शकत। आपके अंदर सिंहासन नहीं का परमेश्वर की सेवा नहीं कर पाएंगे। कारण तुम्ही जाल लोकांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी आप लोगों के पास दुआ करने के लिए तो जाएंगे। भले तुम्ही राजा आहात, आप भले राजा भी हैं, भले तुम्हाला बायबल माहिती आहे, आपको पवित्र शास्त्र भी मालूम है, पण तुमचं अंतःकरण खराब आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या आत्म्याची उपस्थितीच नाही, ते काम ते फळ तुम्हाला कधीच पाहायला मिळणार आपका नाही। हृदय आपका खराब है, आपके हृदय के अंदर परमेश्वर का राज्य स्थापित नहीं तो आपका कार्य कभी भी सफल नहीं होगा। मी नेहमी म्हणत आलेलो आहे की पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून कधीही उन्नती येत नाही। मैं हमेशा कहता हूँ पूर्व पश्चिम से कभी भी उन्नति नहीं आती। अधिकार हा परमेश्वराकडून मिळतो। अधिकार परमेश्वर की ओर से मिलता है। जर परमेश्वराकडून अधिकार मिळतो तर त्याचं राजसन स्थापन करा आपल्या अंतःकरणात। परमेश्वर की ओर से अगर अधिकार मिलता है तो उनका सिंहासन आपके अंदर। तुम्हाला आशीर्वाद हवा आहे तर त्याचं राजसन स्थापन करा। आपको अगर आशीष चाहिए तो उनका सिंहासन स्थापित। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं यश हवं आहे तर त्याचं राजसन स्थापन करा। आपको अपने जीवन में यश है तो उनका सिंहासन अपने अंदर स्थापित। तुम्हाला सेवा हवी आहे तर त्याचं राजसन स्थापन करा आपल्या अंतःकरणात। सेवा चाहिए तो उनका अपने हृदय में उनका राज्य सिंहासन स्थापित। लोकांसाठी तुम्हाला काम करायचं, लोकांसाठी काहीतरी सेवा करायचं तर राजसन स्थापन करा। लोगों के लिए कार्य करना, उनकी सेवा करनी तो अपने अंदर परमेश्वर का सिंहासन स्थापित करा। कारण तुमच्या जीवनामध्ये जर राजसन स्थापन झालेलं नसेल तर तुम्ही लोकांसाठी काही करू शकत नाही। आपके जीवन में अगर परमेश्वर का सिंहासन स्थापित नहीं तो आप लोगों के लिए कुछ नहीं कर। कारण पोकळ बाता असतील की मी असं करणार, मी तसं करणार, हे सगळं काही पोकळ बाता असणार। वो सिर्फ बातें करने वाले होंगे आणि अशा पोकळ बातांना परमेश्वर काही स्थान देत नाही बरं। ऐसे बातों को परमेश्वर स्थान नहीं देते। कारण बायबल सांगतं देवाचं राज्य हे बोलण्यामध्ये नाहीये, लक्षात घ्या। परमेश्वर का वचन कहते हैं परमेश्वर का राज्य बोलने में नहीं है। देवाचं राज्य हे सामर्थ्यामध्ये आहे। परमेश्वर का राज्य सामर्थ्य में है। देवाचं सामर्थ्य हे त्याच्या उपस्थितीशिवाय कधीच येऊ शकत नाही। परमेश्वर का सामर्थ्य देवाचं सामर्थ्य कधीच त्याच्या उपस्थितीशिवाय येऊ शकत नाही। परमेश्वर का सामर्थ्य उनकी उपस्थिति के बिना नहीं आ सकता। त्याची उपस्थिती तुमच्या जीवनात असेल, अंतःकरणात असेल तर देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात येईल। उनकी उपस्थिति आपके हृदय में, आपके शरीर में है, आपके जीवन में तो ही उनका सामर्थ्य वहां पर आएगा। बरीच लोक त्याविषयी गंभीर नाहीये। कई सारे लोग उसके प्रति गंभीर नहीं पोकळ बाता करण्यामध्ये लागले। वो सिर्फ खोखली बातें करते रहते हैं आणि म्हणून आपल्या अंतःकरणाविषयी जागरूक व्हा। इसलिए अपने हृदय, अपने मन के बारे में ज्यादा चिंतित रहे, चौकसी करें, काळजी घ्या, उनकी चिंता करें, हृदयाची काळजी, अपने हृदय की चिंता करें, शरीराची काळजी, अपने शरीर की चिंता करें। शरीराची काळजी घ्या म्हणजे शरीराला पापापासून दूर ठेवा। चिंता करें मतलब पाप से अपने शरीर को दूर रखें। शरीराची काळजी घ्या म्हणजे रोज चांगलं खा याविषयी मी बोलत नाहीये। शरीर की चिंता करें इसका मतलब ये नहीं कि रोज हर दिन अच्छी अच्छी चीजों को उपवास करू नका याविषयी मी बोलत नाहीये। उपवास ना करें इस चीज के बारे में नहीं बोल मी रहा तुम्हाला हूं। याविषयी बोलत आहे की शरीरामध्ये काही घाण गोष्टी जात आहेत का याविषयी चिंतित मैं राहा। आपको बताना चाहता हूं कि शरीर में कोई गंदी चीजें ना जाए इस बारे में बता रहा हूं। शरीर देवाचं मंदिर आहे, ते घाण होऊ नये किंवा खराब होऊ नये यासाठी प्रयत्नशील शरीर असतो। परमेश्वर का मंदिर है, वो खराब ना हो इस बात के लिए ज्यादा यत्न करें। बरीच लोक त्याविषयी गंभीर नसतात। कई सारे लोग इसके प्रति गंभीर नहीं हैं। गंभीर व्हा। आप गंभीर हो। तुमचा आत्मा जर देवाच्या आत्म्यासोबत जोडला गेलेला असेल अगर आपकी आत्मा परमेश्वर की आत्मा के साथ जुड़ी तर हुई है निश्चित अर्थाने राजसन तुमच्या तो निश्चय अंतःकरणात राजा वो सिंहासन आपके हृदय में प्रस्तावित हो चुका है। आणि तुमचा आत्मा देवाच्या आत्म्यासोबत जोडलेला आहे हे विचार करा। और आप इस बारे में सोचिए कि आपका आत्मा परमेश्वर की आत्मा के साथ जुड़ा हुआ है। या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। ऐसी चीजों का आज मैंने बताया। देवाचं राज्य स्थापन करण्याविषयी आपण आज शिकलेलो आहोत। परमेश्वर का सिंहासन स्थापित करने के बारे में मैंने आपको सिखाया है। आणि पुढच्या वेळेस आपण देवाचं राजसन मंदिरामध्ये, त्याच्या भवनामध्ये आणि स्वर्गामध्ये राजसन स्थापन करण्याविषयी आपण शिकूया। अगले सप्ताह परमेश्वर का राज्य परमेश्वर के भवन में और स्वर्ग में प्रस्तावित कैसे करते हैं उस चीज के बारे में सीखेंगे। या आपण डोळे बंद करू। आइए हम अपने आंखों को बंद कर लें। या विषय में होऊया आपण।